लाडका दैवत आज या ठिकाणी अभिष्ट चिंतनाच्या निमित्ताने उपस्थित आहे। उपस्थित सर्वांना माझी विनंती आहे, माझ्या मागे घोषणा द्यायच्या आहेत। सन्माननीय कार्य सम्राट आमदार श्रीमंत शिवेंद्र सिंह राजे भोसले साहेब, आप आगे बढ़ो। अरे बाबा राजे, आप आगे बढ़ो। एकदा सर्वांना विनंती राहील, एकदा हात उंचावून जोरदार टाळी महाराज साहेबांसाठी, एकदा जोरदार हात उंचावून टाळी। मनपूर्वक धन्यवाद चौलीकरांचा। अशा कार्यक्रमाच्या निमित्तानं सन्माननीय वसंतरावजी मांडकोपरे भाऊ आज नियोजन आणि संयोजन या वसंतगडावर करताय, तथा सन्माननीय आमचे जयदेव दादा शिंदे सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती, त्यांना खंबीर साथ सन्माननीय आमचे सागीर दादा धनावडे आणि सन्माननीय समीरजी अत्तार, आणि सातत्यानं सावलीप्रमाणे साथ देणारा आपला माणूस सन्माननीय ज्ञानदेव रांजणे साहेब। या सर्व टीमसाठी सावलीकरांची एकदा जोरदार टाळी झाली पाहिजे। एकदा जोरदार टाळी या मावळ्यांसाठी, सच्चा शिलेदारांसाठी। आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आलेल्या सर्व मान्यवरांचं सहर्ष स्वागत। या कार्यक्रमाच्या निमित्तानं आमची पत्रकार मंडळी बहुसंख्येने उपस्थित आहेत। सन्माननीय शशिकांतजी गुरव मेढा, सन्माननीय दत्तात्रय पवार, सन्माननीय संजयजी दळवी, तथा सन्माननीय भास्करजी धनावडे, सन्माननीय धनावडे करंजे, तथा सन्माननीय सुरेशजी पारठे, संदीपजी गावडे केळघर, सन्माननीय विजयजी सत्कार सावले, सन्माननीय रघुनाथजी पारठे केळघर, या सर्व मान्यवरांचं सहर्ष स्वागत। आणि ज्यांनी या कार्यक्रमाला एका कपड्यात शोभा आणली, आमच्या धनगर वस्तीचे मेरुली हॅलो मिरवणुकीचे सर्व नागरिक या ठिकाणी एकाच कपड्यात आज महाराजांना अभिवादन करण्यासाठी उपस्थित आहेत। यांच्यासाठी एकदा जोरदार टाळी वाजवूया। महाराज साहेब एकाच कपड्यात सगळी आमची हे तरुण मंडळी उपस्थित राहिली आपणा सर्वांचं स्वागत करण्यासाठी। या कार्यक्रमाच्या निमित्तानं आज या ठिकाणी उपस्थित आहेत सातारा जिल्हा बँक सावली तालुका विभागीय सचिव अधिकारी आदरणीय राजे साहेब, तथा वेगळे अधिकारी आदरणीय निकम साहेब यांचंही सहर्ष स्वागत, तथा सन्माननीय राजेंद्र भिलारे साहेब संचालक यांचंही सहर्ष स्वागत करतो। अशा कार्यक्रमाच्या निमित्तानं या कार्यक्रमाला अतिविलंब न करता मी विनंती करतो सन्माननीय आमचे जयदेव दादा शिंदे कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती, या कार्यक्रमाचं गोड प्रस्तावित आपल्या वतीनं व्हावं अशी आपल्याला विनंती आहे। सन्माननीय जयदेव दादा शिंदे। आपल्या सर्वांचे दैवत सन्माननीय श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले महाराज साहेब यांचा आज वाढदिवस, ऍक्च्युली उद्या, पण आज आपल्या जावलीकरांच्या वतीनं आज आपण त्यांचा वाढदिवस या वसंतगडावर मोठ्या दिमागात आपण या ठिकाणी साजरा करत आहोत। या निमित्त आपल्या तालुक्याचे भाग्यविधाते सन्माननीय बाबा महाराज या ठिकाणी उपस्थित राहिले, त्यांचं तमाम जावलीकरांच्या वतीनं मी मनपूर्वक स्वागत करतो। सर्वांनी टाळ्या वाजवून महाराज साहेबांचं स्वागत करायचंय। तसेच या ठिकाणी आपल्या तालुक्याची मुलूक मैदानी तोफ सन्माननीय मानकोपरे भाऊ हे या ठिकाणी उपस्थित, त्यांचंही स्वागत करतो। या ठिकाणी सन्माननीय अनिलजी देसाई उपाध्यक्ष सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक हे या ठिकाणी महाराज साहेबांबरोबर आवर्जून उपस्थित आहेत, त्यांचंही मनपूर्वक स्वागत करतो। तसेच सन्माननीय राणे साहेब संचालक सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ते या ठिकाणी त्यांच्या या प्रयत्नातून हा कार्यक्रम इथं दिमागदार संपन्न होत आहे, त्यांचंही मनपूर्वक स्वागत। तसेच युवकांचे नेते सन्माननीय सौरभ बाबा शिंदे चेअरमन प्रतापगड सहकारी साखर कारखाना हे या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत, त्यांचंही मनपूर्वक स्वागत करतो। सन्मान सौ रांजणेताई तसेच पांडुरंगी जवळ सर्व व्यासपीठ सर्वांची, गीताताई लोखंडे आपल्या भाजपच्या अध्यक्षा, कविताताई धनावडे, सर्व व्यासपीठ सन्माननीय श्रीहरी गोळे
आपले भाजपचे तालुकाध्यक्ष हे या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत. त्यांचं सर्वांचं स्वागत आणि आपणा सर्वांचं तालुक्यातून आलेल्या सर्व संस्थांचे विविध पदाधिकारी, चेअरमन, व्हाईस चेअरमन, सरपंच, सदस्य यांचं मनपूर्वक स्वागत करतो. खरं तर आज आपल्या जावलीची दिवाळी म्हणायला काय तर दिवाळी आहे, कारण की महाराज साहेबांचा वाढदिवस आपल्या सर्वांना दिवाळीसारखा आपण साजरा करतो. कालपासून महाराज साहेबांचे कार्यक्रम बऱ्याच ठिकाणी संपन्न होत आहेत. आज आपल्या जावलीला त्यांनी प्रथम क्रमांक दिला आपला वाढदिवस साजरा करण्याचा. मी कृतज्ञता व्यक्त करतो की महाराज साहेबांनी आपल्या जावलीवर कायम त्यांचं लक्ष असतं. त्यांच्या प्रेमातून उतराई आपल्याला कधीच होता येणार नाही. आपला त्या निमित्तानं मी आमच्या संचालक मंडळाने मागच्या 2 महिन्यापूर्वीच आपल्या कुडाळला मोठं व्यापारी संकुल होत आहे. त्या संकुलाला आपल्या सन्माननीय महाराज साहेबांचं नाव श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले व्यापारी संकुल हे नाव आपण त्या ठिकाणी आमच्या संचालक मंडळाने निर्णय घेतलेला आहे. त्या संकुलाला बाबांचं नाव द्यायचं आणि ते थोड्या दिवसात सुद्धा काम आपण बाबांच्या आचारसंहिता संपली की त्या कामाचं भूमिपूजन आपण करायचं आहे. या ठिकाणी बाबांचं प्रत्येक कार्यकर्त्यावर लक्ष असतं, प्रत्येकाला ताकद देण्याचं काम असतं. सर्वसामान्य कार्यकर्त्याला ताकद देण्याची किमया फक्त या जिल्ह्यात बाबांच्याकडेच आहे. मी बाबांचं मनापासून सुयश चिंतित त्यांना भावी वाटचाली शुभेच्छा देतो आणि या सातारा जावलीला भाऊ लाल दिवा मिळावा याच्या वाढदिवसानिमित्त मागणी करतो. या ठिकाणी आपण सर्वजण उपस्थित राहिलात त्यांचं सर्वांचं मनापासून स्वागत करतो आणि माझे स्वागत करत शब्द 2 थांबवतो. धन्यवाद साहेब. यानंतर या ठिकाणी आमंत्रित करतो स्वर्गीय अभयसिंह राजे भोसले स्पर्धा परीक्षा ग्रंथालय संस्थापक अध्यक्ष. आपल्या जावलीमध्ये हे ग्रंथालय सुरू केलं. आपल्या जावलीचे सुपुत्र सन्माननीय संदीपजी फरामणे यांना विनंती आपण व्यक्त व्हावं. आज आपल्या सातारा जावलीचे तरुण तडफदार कर्तव्यदक्ष आमदार माननीय श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले यांचा वाढदिवस म्हणजे आपल्या सर्व कार्यकर्त्यांसाठी एक पर्वणीच असते. अशा आज कार्यक्रमाला आपल्या सर्वांच्या शुभेच्छा स्वीकारायला आलेले आदरणीय महाराज साहेब आणि तसेच या कार्यक्रमाला जमलेले आपण दैवतपूर्ण जनता, तुम्ही असेल आपण असू तरच या कार्यक्रमाला शोभा असते. प्रथम आपले आभार. त्याचबरोबर सन्माननीय व्यासपीठ महाराज साहेबांसोबत आलेले आदरणीय देसाई साहेब, आमचे नेते आदरणीय भाऊ, आदरणीय रांजणे साहेब, आदरणीय सौरभ बाबा, तसेच सन्माननीय व्यासपीठ. आज हा कार्यक्रम म्हणजे जावली तालुक्यासाठी जत्रेचं स्वरूप असणारा कार्यक्रम. आदरणीय महाराज साहेब, आपण प्रत्येक कार्यकर्त्याला एका छोट्या बाळाप्रमाणे जपलं, त्याचं म्हणणं ऐकलं, त्याला ताकद दिली, त्याला हे दिलं. त्याचंच हे परिणूप की आज प्रत्येक गावातनं भागाभागातून महिला वर्ग सुद्धा मोठ्या संख्येने उपस्थित राहिला. आपलंही आभार मानतो. आपलं एवढं मोठं शेड्यूल असताना आज महाराज साहेबांचा वाढदिवस आहे. त्याबाबत महाराज साहेबांना आपण एक शब्द देऊया. महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक मताधिक्यानं आदरणीय महाराज साहेब विजय होतील आणि मी एक घोषणा देतो ते आपण सर्वांनी द्यावं. हेच आपल्याला महाराज साहेबांच्या वाढदिवसाचं हे असेल व्यक्त करतो. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, जरा जोरात छत्रपती शिवाजी राजे भोसल्यांचा. धन्यवाद साहेब. यानंतर या ठिकाणी आमंत्रित करतो ऍडव्होकेट शिवाजी मर्डेकर दादा यांना माझी विनंती आहे. संचालक प्रतापगड सहकारी साखर कारखाना तथा व्हाईस चेअरमन प्रतापगड सहकारी साखर कारखाना यांना माझी विनंती आहे. आजच्या या गोड सोहळ्याचे प्रमुख आपल्या सर्वांचं दैवत सातारा जावलीचे आमदार आदरणीय श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंह राजे तथा महाराज साहेब ज्यांनी हा सोहळा उभा करण्यासाठी आपणच कष्ट घेतले. ती जावलीची तुपाली कोक आदरणीय वसंतराव मानकुबरे भाऊ, ज्याचं नाव घेतल्याशिवाय हा सोहळा पण पूर्ण होणार नाही. ते आमच्या डीसीसीचे संचालक रांजणे साहेब, प्रतापगड सहकारी साखर कारखान्याचे आमचे तरुण नेतृत्व आदरणीय सौरभ बाबा, डीसीसी बँकेचे उपाध्यक्ष अनिल भाऊ,
त्याचप्रमाणे संपूर्ण या व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर, समोर बसलेले बंधू आणि भगिनींनो, महाराज साहेबांचा वाढदिवस हा आपल्या दृष्टीने खरंच एक अत्यंत हृदय असा सोहळा असतो. वाढदिवस साजरा करणे म्हणजे हा कृतज्ञतेचा सोहळा असतो. महाराज साहेबांनी आपल्या मतदारसंघासाठी, सातारा जावळीसाठी जे जे केलेलं आहे त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपण मोठ्या संख्येने इथं उपस्थित राहिलेला आहात. त्याबद्दल आताच आपलं सर्वांचं स्वागत केलेलं आहे. खरं तर थोडस महिला भगिनी तिथं आलेल्या आहेत. पुरुषांना एक विनंती आहे, आपण स्त्री दाक्षिण्य दाखवून महिलांना बसण्याची जागा उपलब्ध करून द्यावी. धन्यवाद. खरं तर महाराज साहेबांच्या बद्दल किती बोलायचं आणि किती नाही हे सांगणं फार कठीण आहे. आपण या ठिकाणी आता वसंतगडावर येताना जी न्यायालयाची इमारत पाहतोय, अतिशय भव्य इमारत आहे. ती महाराज साहेबांच्या कर्तृत्वाचं एक प्रतीक आहे. कारण मी त्यावेळेला जावळी तालुक्याच्या वकील असोसिएशनचा अध्यक्ष होतो. महाराज साहेबांना आम्ही विनंती करायला गेलो, महाराज साहेब आपण जो निधी उपलब्ध करून दिला ना, आज सर्व तालुक्याची एक सुयोग्य अशी इमारत उभी राहिलेली आहे, ही आपल्या कर्तृत्वाची साक्ष आहे. मित्रो, जर आपण पाहिलं तर जावळीच्या गोरगरीब जनतेचा दुवा महाराज साहेबांनी घेतलेला आहे. त्याचं प्रमुख कारण असं आहे की ज्या कारखान्याचे सौरभबाबा चेअरमन आहेत, मी व्हाईस चेअरमन आहे, तो प्रतापगड सहकारी साखर कारखाना महाराज साहेबांनी अतिशय विचारपूर्वक चालवायला घेतला. प्रतापगड आणि अजिंक्यतारा उद्योग समूह याच्या संयुक्त विद्यमानं यावर्षी आपण कारखाना सुरू केलेला आहे. अतिशय उत्कृष्ट असं उच्चांकी गाळप आपण यावर्षी करू शकलो. जवळजवळ 3.25 लाख टन गाळप आपण करू शकलो. महाराजसाहेब, ही जावळीची जनता आपल्याला नेहमी धन्यवाद देईल. या दृष्टीनं जावळी तालुक्यातील हे जे कामगार आहेत, शेतकरी आहेत, या सर्वांचा दुवा आपल्याला मिळाल्याशिवाय राहणार नाही. महाराजसाहेब, खरं सांगायचं तर आपण असं गाव नाही, अशी वाडी वस्ती नाही की तिथं आपण पोहोचलेलं नाही. विकासाची गंगा आपण या तालुक्यातल्या प्रत्येक वाडी वस्तीवर पोहोचवलेली आहे. त्यामुळे या प्रत्येक वाडी वस्तीवरचा माणूस, सामान्य माणूस, गोरगरीब माणूस आपल्याला निश्चितपणानं दुवा दिल्याशिवाय राहणार नाही. सर्वात महत्वाचं भाऊ, तुम्हाला एक विनंती करतो की आपल्या नियोजनाबद्दल वाद नाही, तालुक्यातील संपूर्ण कार्याबद्दल वाद नाही. पुढच्या दृष्टीनं आपण जे जे नियोजन कराल ते नियोजनाला आमचा पाठबळ राहील. निश्चितपणानं आपण महाराज साहेबांच्या पुढच्या इलेक्शनच्या दृष्टीनं जे नियोजन कराल त्याला आपली साथ राहील. मित्र, खूप लोकांना भावना व्यक्त करायच्या आहेत, त्यामुळं आताच या ठिकाणी माथाडीचा आपला आवाज सन्माननीय पूर्व आमदार आदरणीय नरेंद्र साहेब पाटील यांचं आगमन झालं. एकदा जोरदार टाळी वाजवून स्वागत करूया. या जावळीच्या मातीत सातत्यानं प्रेम रुजवणारा आपला माणूस आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं महाराज साहेबांना शुभेच्छा देण्यासाठी सन्माननीय नरेंद्र पाटील साहेबांचं शुभागमन झालंय. अध्यक्ष अण्णासाहेब पाटील महामंडळाचे अध्यक्ष या ठिकाणी उपस्थित आहेत. पुन्हा एकदा जोरदार टाळी पाटील साहेबांसाठी. स्वर्गीय आमदार अण्णासाहेब पाटलांचे सुपुत्र आणि मराठा महामंडळाचे अध्यक्ष आदरणीय नरेंद्रजी पाटील साहेब यांचं स्वागत. मित्र, अनेक लोकांना भावना व्यक्त करायची आहे, त्यामुळं पुन्हा एकदा पूर्ण तालुक्याच्या वतीनं मी महाराज साहेबांचं अभिष्ट चिंतन करतो आणि भविष्यकाळासाठी शुभेच्छा देऊन थांबतो. जय हिंद, जय महाराज. धन्यवाद साहेब. यानंतर दत्तात्रय कळंबे महाराज सावली सहकारी बँक, महाराजांचा आशीर्वाद या महाराज साहेबांच्या पाठीशी कायम होतात. पण तरी देखील सावली बँकेच्या वतीनं सन्माननीय संचालक वसंत खर्डे यांना माझी विनंती राहील. खर्डे साहेब, आपण 2 मिनिटं व्यक्त व्हावं आणि अशी विनंती आहे सर्वांना, कृपया महाराज साहेबांना आपल्या सर्वांना भेटायची इच्छा आहे. सर्वांनी आग्रह करू नये. आणि ज्यांचा आपण नागरी सत्कार आणि वाढदिवसाच्या निमित्तानं जे श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले तसेच मराठा महासंघाचे अध्यक्ष पाटील साहेब, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष
आणि देसाई साहेब भाऊ आणि सर्व उपस्थित बंधू आणि भगिनींनो, मी या ठिकाणी फक्त प्रथम मी हबप कैलासवासी दत्तात्रय महाराज कळंबे आणि कैलासवासी लोकनेते भिलारे गुरुजी यांना अभिवादन करतो आणि DMK हबप दत्तात्रय महाराज कळंबे जावळी सहकारी बँकेच्या पूर्ण संचालक मंडळ, सभासद, कर्मचारी आणि अधिकारी यांच्या वतीनं मी महाराज साहेबांच्यासाठी अभिष्टचिंतन करतो आणि कारण या जावळी बँकेच्या पूर्ण पाठिंब्यानिशी महाराज साहेब असोत, भाऊ असोत, नरेंद्र पाटील साहेब या सगळ्यांच्या आशीर्वादानं आणि सपोर्टनं जे काही चाललेले आहे जावळी बँक विक्रम भिलारे यांच्या अध्यक्षतेखाली, त्यांना पूर्ण यांच्या सपोर्टवर आज अडचणीत असलेली बँक निश्चितच ह्या वर्षी या सगळ्यांच्या सामर्थ्यानं निश्चितपणे बाहेर पडेल एवढंच सांगतो आणि पुनश्च मी शुभेच्छा देतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. यानंतर मेढा नगरीचे पूर्व नगराध्यक्ष पांडुरंगदादा चव्हाण यांना विनंती, आपण 2 मिनिटं आपणासाठी. महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज श्री या जावलीच्या पदस्पर्शाने, छत्रपतीच्या पदस्पर्शाने पवित्र झालेल्या जावलीचे आमदार, तुमचे आमचे सर्वांचे नेते श्रीमंत छत्रपती शिवेंद्र महाराज राजे यांचा आज आपण वाढदिवसाच्या निमित्तानं असंख्य संख्येने या ठिकाणी जावली तालुक्यातून त्यांच्यावर प्रेम करणारी सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित झालेला आहोत. या मंचावर असणारे माताटीचे आमदार नरेंद्रदादा पाटील, त्याचप्रमाणे आमचे दैवत श्री छत्रपती शिवेंद्र बाबा महाराज, DCC बँकेचे अनिल साहेब देसाई, या तालुक्याचे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष वसंतराव भाऊ रांजणे साहेब, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक आणि ह्या मंचावर असणारे सर्वच कार्यकर्ते, प्रमुख कार्यकर्ते. खऱ्या अर्थानं 2009 साली या मतदारसंघाची रचना झाली आणि मतदारसंघाची रचना झाल्यानंतर शिवेंद्र बाबा महाराजांनी या तालुक्याचं आणि सातारा तालुक्याचं नेतृत्व करण्याची संधी त्यांना या ठिकाणी मिळाली. खऱ्या अर्थानं या ठिकाणी संधी मिळाल्यानंतर या तालुक्याचा भ्रमनिराश करण्याचं माणसांनी काही प्रयत्न केलेले होते. महाराज साहेब आपल्या सर्व जावलीच्या माणसांना एकरूप होतील का असा प्रश्न निर्माण करण्याचं काम केलं. पण खऱ्या अर्थानं 15 वर्षाच्या कालखंडामध्ये शिवेंद्र महाराजांनी या जावलीतली माणसं प्रेमाने जवळ केली आणि प्रेमानं त्यांच्या पद्धतीनं त्यांचा हात ठेवलेला आहे. या जावली तालुक्यामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीनं विकासाची कामं झाली. खऱ्या अर्थानं सर्वसामान्य माणसांना केंद्रबिंदू मानून या तालुक्यामध्ये बाबांनी काम केलं. खऱ्या अर्थानं या ठिकाणी गेल्या 10-15 वर्षामध्ये पाण्याची अवस्था अतिशय वाईट होती आणि या ठिकाणी पाण्याची अवस्था वाईट असताना टँकरनं पाणी पुरवठा या तालुक्यामध्ये करावा लागत होता. परंतु खऱ्या अर्थानं बाबांच्या माध्यमातून आज टँकर मुक्त गावं झालेले आहे हे आपल्या सर्वांना दिसून येत आहे. त्याचप्रमाणे रस्त्याची कामं सुद्धा अत्यंत चांगल्या पद्धतीने झालेले आहे. कुसुमी कोरगाव रस्ता असेल, धुंद एकूण रस्ता असेल आणि इतर सगळे रस्ते अत्यंत चांगल्या पद्धतीने या ठिकाणी झालेले आहे. खऱ्या अर्थाने 1916 साली या ठिकाणी मेढा नगरला नगरपंचायतीचा दर्जा मिळाला. त्यानंतर या ठिकाणी नगरपंचायतीला गेले 3 वर्ष या ठिकाणी शिव नव्हते. परंतु सरकार वेगळ्या पद्धतीचं असताना सुद्धा या ठिकाणी शिव आणण्याचं काम सातत्यानं शिवेंद्र महाराजांनी केलं आणि शिवेंद्र महाराजांच्या माध्यमातून या ठिकाणी आज 10 कोटीची कामं झालेली आहेत. आज आपण मेढ्यामध्ये सर्व मंडळी आल्यानंतर बघता की सुंदर आणि स्वच्छ मेढा कशा पद्धतीनं काम चाललेलं आहे. आज बाजारपेठेमध्ये डिवायडर टाकून आज त्या ठिकाणी लाईटची व्यवस्था झालेली आहे. खऱ्या अर्थानं अतिशय चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी कामं चाललेले आहे. स्मशानभूमीचं काम मुस्लिम समाजाचं आज 30-40 लाखाचं काम चालू आहे. मेढा नगरपंचायतीच्या इमारतीचं काम 2-2.5 कोटीचं मंजूर झालेलं आहे आणि त्याचप्रमाणे स्मशानभूमीचं काम सुद्धा आता मार्गपथावर आलेलं आहे. काही थोड्याफार अडचणी आहेत त्या सुद्धा दूर होतील आणि आमचा जिव्हाळ्याचा प्रश्न अतिशय महत्वाचा आहे तो बोंडारवाडी धरणाचा आहे. बोंडारवाडी धरणाला त्यांनी मान्यता मिळवून देण्याचं काम
फडणवीसाच्या माध्यमातून एकनाथ शिंदेच्या माध्यमातून करण्याचं काम केलेलं आहे. त्याच्या 2-3 मिटिंगा झाल्या. आपण सर्व भागातून सर्व मंडळी आलेले आहे. आपल्या सर्वांना माहित आहे की बाबांनी कशा पद्धतीनं प्रयत्न केले आणि त्या प्रयत्नाला यश येण्याच्या दृष्टीने आता मूर्त स्वरूप याचं चाललेलं आहे. अशा पद्धतीनं बाबांनी खरोखर या तालुक्यामध्ये सर्वसामान्य माणसावर प्रेम करून ज्या माणसांचं काम आहे ते तडीला लावण्याचं काम सातत्याने करत असतात. खऱ्या अर्थानं जे काम होत असते ते होणार म्हणून सांगत असतात आणि नाही होणार असेल तर नाही म्हणून सांगत असतात. हा स्वभाव अत्यंत थोड्या लोकांमध्ये असतो. खऱ्या अर्थानं या नगरपंचायतीचा डीपीआर झालेला होता. काही ठिकाणी आरक्षणं पडलेली होती. काही विरोधकांनी त्या पद्धतीनं गोंधळ करण्याचं काम केलेलं होतं. परंतु बाबांना मेळ्यामध्ये मिटिंग लावून ज्या ज्या ठिकाणी आरक्षणं पडली, ज्या ज्या लोकांच्या जागा जात्यात त्या पूर्णपणे त्यावरचं आरक्षण उठवण्याचं काम केलेलं आहे. खऱ्या अर्थानं एक प्रश्न आम्हाला भासवतोय तो बाबांपाशी आम्ही दरवेळा जाऊन बोललेलो आहे. हा करवाढीचा प्रश्न झालेला आहे. तो अतिशय लोकांना मोठ्या प्रमाणात त्याचा धोकाच बंद आहे. खऱ्या अर्थानं आम्ही बाबांच्याकडे 2-3 वेळा सर्व ग्रामस्थ घेऊन गेलो. काही मंडळी त्यामध्ये वितुष्ट आणण्याचं काम करत असतात. पण तुम्हाला आम्हाला सर्वांना एकच सांगायचंय, हे काम जर करवाढीचं करणार असतील तर बाबाच करतील आणि बाबांच्या माध्यमातून तो करवाढीचं काम सुटेल अशी मी अपेक्षा करतो. आणि इथून पुढच्या काळामध्ये बाबांच्या मागं सर्व ताकदीनं उभं राहाल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि मी माझं 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. यानंतर आदरणीय भागोजी पाटील दादा आपल्याला विनंती. पाटील बाबा आपल्यासाठी फक्त 2 मिनिटं. धन्यवाद. आज या ठिकाणी सातारा जावलीचे लोकप्रिय आमदार बाबाराजे यांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व जावलीकर माझे बंधू आणि बहीण, त्याचप्रमाणे व्यासपीठावर आता आलेले आपले नरेंद्रजी पाटील, त्याचप्रमाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष देसाई साहेब, राजाणे साहेब आणि आज या ठिकाणी आपण ज्या ठिकाणी कार्यक्रम आहोत ते आमचे नेते आदरणीय वसंतरावजी मानकुमरे भाऊ, तालुक्यातून आलेले सर्व पदाधिकारी, सरपंच, पोलीस पाटील, उपस्थित माझ्या बंधू आणि बहिणींनो, आज या ठिकाणी आपले दैवत आदरणीय बाबाराजे यांच्या वाढदिवसानिमित्त आपण सर्वजण उपस्थित राहिला त्याबद्दल मी डोंगर माथ्यावरील गरीब असा कार्यकर्ता आपल्या चरणी नतमस्तक होतो आणि मी माझे 2 शब्द सांगण्यास सुरुवात करतो. आज या ठिकाणी माता बहिणी अतिशय बहुसंख्येने या ठिकाणी उपस्थित आहेत. मी म्हणून त्या ठिकाणी 2 शब्द सांगतो. या माता बहिणीच्या डोक्यावर पदर, ज्या माता बहिणीच्या डोक्यावर पदर, जिला महाराष्ट्राच्या संस्कृतीची आहे कदर, तीच भारत देशाची मदर, तीच भारत देशाची मदर. आज या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या या जावलीची शान, माझ्या डोंगर माथ्यावरील माझे एकही गाव बिना डांबरावरील राहिलेले नाही ते आमचे आदरणीय बाबाराजे. घासल्याविना धार नाही तलवारीच्या पातीला, घासल्याविना धार नाही तलवारीच्या पातीला, बाबाराजांचं पाऊल पडल्या शोभा नाही जावलीच्या मातीला, जावलीच्या मातीला. मी माझ्या समाजाच्या वतीने बाबाराजांच्या वाढदिवसानिमित्त धनगर समाजाच्या वतीने त्यांना मी अशी विनंती करतो, आपण या ठिकाणी अतिशय प्रेम करणारा समाज, अति दुर्गम भागात असणाऱ्या समाजाचे कुठलंही काम न रखडवता केलं त्याबद्दल मी माझ्या समाजाच्या वतीने मी आपणाला विनंती करतो. आपल्या भविष्य काळात राजकीय आयुष्यात दीर्घकाळ आयुष्य लाभो असे ईश्वरचरणी प्रार्थना करतो. माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. आणि सर्व महिला भगिनींच्या वतीनं ज्यांनी या जावली तालुक्याचं पंचायत समितीचं नेतृत्व केलं, पूर्व सभापती सोहळा, या सोहळ्यासाठी उपस्थित मान्य श्री बाबाराजे, त्याचबरोबर नरेंद्रजी पाटील साहेब, सन्माननीय व्यासपीठ. आज खरं तर
न भूतो न भविष्यती असं म्हणूया की आपण गेल्या वर्षी पण कार्यक्रम घेतला, पण त्याहीपेक्षा यंदाच्या वर्षी आज इथं या आपल्या सगळ्या माता भगिनी सगळे आपण सगळेजण जमा झालोय. पहिल्यांदा मी सगळ्या माई माऊलींच्या वतीनं या जावली तालुक्यातल्या सगळ्या माता भगिनीच्या वतीने खूप शुभेच्छा देते. आज खरं बघायला गेलं तर आज आपण बघतो की आपला हा मेढा नगरीमध्ये किंवा आपल्या ह्या संपूर्ण जावली तालुक्यामध्ये असं एकही काम दाखवता येणार नाही की ते अपूर्ण आहे किंवा पूर्ण झालेलं नाही किंवा तिथे आजपर्यंत डांबर पडलेलं नाहीये. कारण त्याचं एक श्रेय मी म्हणेन की ह्या जेव्हापासून बाबांनी जावली तालुका हाती घेतला तेव्हापासून कुठलंही काम पूर्णतच गेलं नाही असं झालं नाही. म्हणून पहिल्यांदा बाबांना खरं तर खूप आभार मानते आणि बाबांच्या इथून पुढच्याही कारकिर्दीत बाबांनी आमचा तालुका कधीच सोडू नये अशी अपेक्षा धरते. आज खरं बघायला गेलं तर आज आपण बघतो की सगळी कामं पूर्णतच नेली, पण हुरहुर मारत लागली होती की आमच्या तालुक्यातलं एक सहकारातलं एक आपला प्रतापगड कारखाना त्याची उणीव भासत होती की त्याचं काय होणार असं वाटत असताना 1 वर्षापूर्वी बाबांनी तो कारखाना हातात घेला आणि जसा अजिंक्य तारा 1 नंबरला आहे संपूर्ण महाराष्ट्रात ज्याची गणती होती 1 नंबरला तशीच त्या प्रकारेच आपल्या प्रतापगड कारखान्याचं सुद्धा काम बाबांनी हाती घेतलं. आणि मी असं म्हणेन की जसा अजिंक्य तारा अजिंक्य झाला तसा आमचा प्रतापगड सुद्धा अजिंक्य ताराच्या साथीनं अजिंक्यच झाला. आणि त्याचं एक काय म्हणतो आपण पुरे पुण्याई आहे की सहकार महर्षी भाऊसाहेब महाराजांची जी पुण्याई आहे तीच पुण्याई बाबाराजांच्या साथीनं आमच्या या तालुक्यात लाभली आणि म्हणूनच आमचा प्रतापगड कारखाना पुनरुज्जीवित झाला. आणि त्यासाठी खरं तर बाबांचं मी खूप खूप आभार मानते. आज आपण पाहतो की कृषी उत्पन्न बाजार समितीची नवीन इमारत आज आपण कुडाळमध्ये नवीन घातली आणि त्यासाठी मला वाटतं जयदीप शिंदे दादांनी सांगितलं सुद्धा की त्याचं नामकरण आपण बाबाराजांच्या नावाने करणार. तर खरं तर खूप ही अभिमानाची गोष्ट आहे की तिथं बाबाराजांचं नाव, कारण आपण म्हणतो की जो काम करतो त्याचं नाव घ्यायला आपल्याला पुढे मागं बघायला नाही लागलं पाहिजे. आज बाबांच्या साथीनं आपण त्या कृषी उत्पन्न बाजार समितीची नवीन इमारत उभी राहीलच, पण त्याचबरोबर त्याला एक नवीन रूप म्हणूया की आपण आताच नवीन बाबांनी एक फंड दिला की पाचवड शेंबडी ते पाचगणी रत्नागिरी असा एक मोठा शुभेच्छा देते आणि संयोजकांचे आभार मानते की त्यांनी 2 मिनिटं मला इथं बोलण्याची संधी दिली. धन्यवाद. यानंतर या ठिकाणी आमंत्रित करतो महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब गटातून या ठिकाणी शुभेच्छा दिल्या जात आहेत. आदरणीय एकनाथ उंबळे साहेबांना माझी विनंती आपण व्यक्त व्हावा. अखंड हिंदुस्थानचा आराध्य दैवत आई तुळजा भवानी आणि शिवप्रभूंना मानाचा मुद्रा करून आम्हा शिवसैनिकांचा आराध्य दैवत हिंदू हृदय सम्राट सेनापती श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांना मानाचा मुद्रा करून खऱ्या अर्थानं माथाडींचं भविष्य ज्यांनी उज्ज्वल केलं ते पुण्यात्मा अण्णासाहेब पाटील यांना वंदन करून आज खऱ्या अर्थानं ज्यांना आपण शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी बहुसंख्येने उपस्थित आहात ते आपले सातारा विधानसभेचे आमदार उत्सवमूर्ती आदरणीय श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले साहेब, तसेच पुण्यात्मा अण्णासाहेब पाटील साहेब यांचे सुपुत्र आणि अण्णासाहेब पाटील महामंडळ कॅबिनेट दर्जाचे जे अध्यक्ष आहेत, अर्थाने कर्तृत्वाचा वारसा आदरणीय बाबांना लाभलेला आहे. आणि त्या कर्तृत्वाच्या एका वारशाप्रमाणे बाबांनी प्रत्येक ठिकाणी म्हणजे विरोधी सत्तेत नसताना सुद्धा आणि आता सत्तेत असल्यानंतर तर तुम्हाला सर्वांना कल्पना आहे की कोट्यावधी रुपयाचे निधी आदरणीय बाबांनी आपल्या जावलीत. मला संयोजकांनी सांगितलं की 2च मिनिटांमध्ये आपलं मनोबल संपवायचं आहे. तर खरं तर बाबांविषयी बोलायचं म्हटलं तर तास आपल्याला बोलावं लागेल, प्रत्येक वक्त्याला बोलावं लागेल. आणि खरोखर मी या ठिकाणी आमचे जे जिल्हा परिषद सदस्य आहेत ज्ञानदेव राजने साहेब किंवा भाऊ यांनी एवढं जे सुंदर नियोजन केलंय आज बाबांच्या वाढदिवसाच्या अनुषंगाने मी मनोमन त्यांना देखील खूप धन्यवाद देतो. आणि पुन्हा एकदा आदरणीय बाबांना येणाऱ्या काळामध्ये त्यांच्या मनातील ज्या काही इच्छा आकांक्षा आहेत खऱ्या अर्थानं आपल्या सगळ्या जावलीकरांना किंवा सातारकरांना एक इच्छा आपली सगळ्यांची अपूर्ण आहे, पण निश्चित मी तुम्हाला सांगतो 2024च्या निकालानंतर ते आपल्या सगळ्यांची इच्छा म्हणजे आदरणीय बाबांना एक कॅबिनेट दर्जाचं मंत्रीपद
बाबांना मिळाल्याशिवाय राहणार नाही आणि ती आपली इच्छा परमेश्वर पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही याची मला खात्री आहे. पुन्हा एकदा मी या राज्याचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या वतीने सुद्धा आणि सातारा जिल्ह्यातल्या सगळ्या शिवसैनिकांच्या वतीने बाबांना दीर्घायुष्य चिंतितो. मला संयोजकांनी या ठिकाणी बोलण्याची जी संधी दिली त्याबद्दल मी मनोमन त्यांचे आभार मानतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद दादा. यानंतर या ठिकाणी आमंत्रित करतो सन्माननीय प्रतापगड सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान चेअरमन आदरणीय पूर्व आमदार लालसिंगरावजी शिंदे यांची विचारधारा पुढे घेऊन जाणारा हा उमदा नेता. एकदा जोरदार टाळी आदरणीय बाबांसाठी. आपल्या सर्वांचे नेते आणि मार्गदर्शक श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त आवर्जून उपस्थित असलेले अण्णासाहेब पाटील महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्रजी पाटील, सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष देसाई साहेब, आमचे मार्गदर्शक मानकुमरे भाऊ, जिल्हा बँकेचे संचालक रांजणे साहेब आणि जावळी तालुक्यातून व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्वच प्रमुख मंडळी, आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने तुम्ही सर्वजण बहुसंख्येने उपस्थित राहिलात त्याबद्दल तुमचे सगळ्यांचे मनापासून आभार मानतो. 2009 साली सातारा जावळी विधानसभा मतदारसंघ तयार झाला आणि त्यावेळेसपासून आपला सगळ्यांचा आदरणीय बाबाराजेंबरोबर प्रवास सुरू झाला. मी जबाबदारीने आज सांगतो 2009, 14, 19 या काळामध्ये जेवढी विकास कामं झाली आहेत त्याचा लेखाजोखा जर काढला तर जावळी तालुक्यातील सगळ्यात सक्सेसफुल आमदार कोण असतील तर ते आपले बाबाराजे आहेत. आजच्या ह्या वाढदिवसानिमित्त मला सगळ्यांकडनं एकच शब्द घ्यायचा आहे. बाबाराजे ज्यावेळेस 2009ला देसाई साहेब इथं आले त्यावेळेस आमच्या मंडळींनी सगळ्यांनी 1 लाखाच्या लीडनी तो निकाल लावला होता आणि त्याची पुनरावृत्ती आपण परत 2024ला करायची आहे आणि वाढदिवसानिमित्त हा प्रण आपण आज सगळ्यांनी एकत्र मिळून करायचा आहे. आणि मला खात्री आहे तुम्हा सगळ्यांच्या जोरावर आपण निश्चितपणे 2009ची पुनरावृत्ती करून दाखवू. अजिंक्यतारा प्रतापगड कारखान्याच्या माध्यमातून सहकारात सुद्धा बाबाराजेंनी जे योगदान या तालुक्यासाठी दिलेलं आहे त्याच माध्यमातून प्रतापगड कारखान्याने यावर्षी 3 लाख क्रशिंगचा टप्पा पार पाडला. आणि मला आवर्जून नमूद करायचंय 120 कोटी रुपयांची उलाढाल ही या कारखान्याच्या माध्यमातून आपल्या जावळी तालुक्यात शेतकरी असेल, कामगार असेल, सभासद असतील या सगळ्यांच्या माध्यमातून झाली. मगाशी हॅम रोडचं ताई सांगत होत्या 450 कोटी रुपयाचा हॅम रोड सुद्धा बाबाराजेंनी पाचवड, कुडाळ, मेढा असा शेवडीपर्यंतचा मंजूर करून आला. त्याचे सुद्धा आजच्या या निमित्ताने बाबाराजेंचे मनापासून आभार मानतो. या रस्त्यामुळे आपल्या तालुक्यामध्ये अनेक विकासाची कामं मग ती टुरिझमच्या माध्यमातून असतील, रस्त्यांची असतील, ही बरीच कामं आपल्या या तालुक्यात झालेली आहेत आणि इथून पुढे सुद्धा होत राहतील ही खात्री या निमित्ताने व्यक्त करतो. अनेक वेळा आपल्याकडे राजकीय लोक चर्चा करत असतात की 2019ला, 24ला, 29ला कधीतरी भाऊ हा मतदारसंघ वेगळा होईल, सातारा वेगळा होईल, जावळी वेगळी होईल. आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने बाबांना आवाहन करतो की असं कधीच होऊ देऊ नका. आम्हाला चांगल्या पद्धतीचं नेतृत्व मिळालं आहे. हे इथून पुढच्या काळात सुद्धा 50 वर्ष आम्हाला तुम्हीच आमदार या मतदारसंघाला पाहिजे आहे.
कारण बाकीच्यांना माहित नाही, भाऊ जावळी झाली वेगळी तर परत कोणतरी मुंबईवरनं आणाल. त्यापेक्षा जे चाललंय ते अतिशय चांगलं चाललेलं आहे. विकासाची घोडदौड आणि तालुक्याची वाटचाल राजकीय असेल सामाजिक असेल ही आपले नेते बाबाराजेंच्या माध्यमातून अतिशय चांगली चाललेली आहे. आणि इथून पुढच्या काळात सुद्धा तुम्ही सर्वजण बाबाराजेंवर आम्ही सगळ्या मंडळींवर अशाच पद्धतीने प्रेम करत राहाल ही आशा या निमित्ताने व्यक्त करतो. आणि संयोजकांनी 2 मिनिटं बोलायची संधी दिली त्याबद्दल त्यांचे आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद. जावलीकरांनी ज्यांच्यावर आपला माणूस म्हणून प्रेम केलं, आपल्या तालुक्याचे सुपुत्र सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे विद्यमान संचालक आदरणीय ज्ञानदेव रांजणे साहेबांना माझी विनंती, साहेब आपण व्यक्त व्हावं. सातारा जावली विधानसभा मतदारसंघाचे आपल्या सगळ्यांचे लाडके आमदार, आमचं दैवत श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले आदरणीय महाराज साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं व्यासपीठावर आवर्जून या ठिकाणी उपस्थित असणारे अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष, महाराजांवर त्यांचं नितांत प्रेम आहे असे आदरणीय नरेंद्रजी पाटील साहेब, आमच्या सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष आदरणीय अनिलजी देसाई, खऱ्या अर्थाने या जावली तालुक्यांना ज्यांच्यामुळे ओळख प्राप्त झाली ते आमच्या तालुक्याची मुलूक मैदानी तोप आमचे मार्गदर्शक आदरणीय वसंतरावजी मानकुमरे भाऊ, प्रतापगड सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आदरणीय सौरभ बाबा, जावली महाबळेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन आमचे सहकारी मित्र आदरणीय जयदीपराव शिंदे, सागरजी धनावडे, समीर भाई, मेडानगरीचे नगराध्यक्ष आदरणीय पांडुरंग बापू, आदरणीय आपल्या सातारा जावली विधानसभा मतदारसंघाचे संपर्क प्रमुख आदरणीय एकनाथदादा उमळे, आमच्या अरुणताई जावली बँकेचे माजी चेअरमन आदरणीय उमळे साहेब, व्यासपीठावर बरीचशी मान्यवर मंडळी आहे. सर्व व्यासपीठावरची मान्यवर मंडळी, खास करून मुंबईवरून या कार्यक्रमाला आलेले बाबाराजे प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी, समोर मला वाटतं 3च दिवसापूर्वीच्या सर्व कार्यकर्त्यांचं असं म्हणणं होतं की साताऱ्यामध्ये खूप चांगल्या प्रकारचा एक मोठा कार्यक्रम व्हावा, परंतु 3 दिवसापूर्वी महाराज साहेबांनी सांगितलं की माझ्या जावलीतल्या कुठल्याही कार्यकर्त्याला सातारामध्ये येऊन कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये आणि एवढ्यासाठीच गेल्या 3 दिवसापूर्वी या कार्यक्रमाचं नियोजन खास करून आपल्या महाराज साहेबांना भेटण्यासाठीच या ठिकाणी नियोजित केलं. त्यामुळे महाराज साहेबांच्या माता भगिनी आणि सर्व मान्यवर मंडळी, खऱ्या अर्थानं जास्त वेळ महाराज साहेबांकडे पण नाही, परंतु गेली 14 वर्ष झाली आपल्या तालुक्यासाठी भरभरून आपल्या सगळ्यांच्या पदरात टाकणारे, कुठलीही वाडी वस्ती घ्या, कुठल्याही वाडी वस्तीमध्ये पिण्याच्या पाण्याची सोय आणि रस्ता नाही असं एकही गाव जावली तालुक्यामध्ये आदरणीय महाराज साहेबांनी शिल्लक ठेवलं नाही. आपण प्रत्येकाने एखादी गोष्ट महाराज साहेबांना सांगितली, आपण एकदा जरी विसरून गेलो तरी त्या कामाच्या निमित्तानं कधी ज्याला ओघाने विषय येईल त्याला महाराज साहेब आवर्जून संबंधित अधिकाऱ्यांना सूचना करून देत असतात. स्वतः पत्र घेऊन अगदी मंत्रालयापर्यंत, अगदी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांपर्यंत पाठपुरावा करून, खऱ्या अर्थानं बऱ्याचदा वक्त्यांनी सांगितलं की आपला हॅमचा रस्ता असू द्या, जवळ 55 किलोमीटरचा रस्ता आपल्या सातारा महाबळेश्वर रस्त्यासारखा या ठिकाणी कुडाळपासून त्या अगदी रत्नागिरीला आपला भाग जोडला जातोय. खऱ्या अर्थानं आपल्या आपटीतून तापोळ्याला जाणारा सगळा पर्यटक किंवा कोकणातून येणारा सगळा पर्यटक खऱ्या अर्थानं जावली तालुक्याला जोडला पाहिजे. म्हणून मला वाटतंय जवळजवळ 150 का 1.25 कोटी रुपये ह्या आपटीत तापोळा पुलासाठी आदरणीय महाराज साहेबांनी मंजूर केले आणि आपला बामणोली भाग आणि आपल्या जावली तालुका पर्यटनाच्या दृष्टिकोनातून कसा पुढे येईल याचं काम आदरणीय महाराज साहेबांच्या माध्यमातून झालेलं आहे. त्याचबरोबर मला वाटतं आता सावरीपासून सगळ्यांना सांगायला अभिमान वाटतो, निवडणूक लोकसभेची आहे, महाराज साहेबांची कुठल्याही प्रकारची मागणी नाही तरी सुद्धा संपूर्ण सातारा जिल्ह्यामध्ये आदरणीय महाराज साहेबांचं रेटिंग हे सगळ्यांपेक्षा जास्त आहे. भारतीय जनता पार्टीकडनं महाराज साहेबांना सुद्धा लोकसभेची विचारणा केली गेली. खऱ्या अर्थानं आपल्या नेत्याच्या कामाची पोचपावती आहे. आपण सगळी मंडळी खऱ्या अर्थानं अतिशय ताकदीनं आदरणीय महाराज साहेबांच्या पाठीमागे उभे आहोत. आपण सगळे या ठिकाणी आता 3 दिवसापूर्वीच कार्यक्रम आपला जाहीर झाला, अल्पावधीमध्ये आपल्याला नियोजन करता आलं नाही तरी सुद्धा खुर्च्या सुद्धा अपुऱ्या पडल्या.
खऱ्या अर्थानं बांधवांना आपलं सगळ्यांचं भरभरून प्रेम आदरणीय महाराज साहेबांवर आहे. आपल्या महाराज साहेबांचं एक साधं वाक्य आहे, जो कार्यकर्ता त्यांच्याकडे जाईल त्याला भरभरून देणं. आणि दुसरा एक विषय असा आहे, जे हाय ते हाय आणि जे नाही ते नाही. मगाशी बोलण्याच्या ओघामध्ये आदरणीय सगळ्या पत्रकार बांधवांचं नाव घ्यायचं विसरलो. आमचे सगळे पत्रकार बांधव आणि आपण सगळे तमाम जावलीकर या ठिकाणी आवर्जून उपस्थित झाला. आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो. आणि महाराज साहेब, आमच्या सर्वच कार्यकर्त्यांचं आयुष्य परमेश्वरानं आपल्याला द्यावं. आपण महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदापर्यंत मजल मारावी. ज्या ठिकाणी आम्ही सगळे बसलेली मंडळी जावलीकर आहोत, जो जो खारीचा वाटा आपल्या माध्यमातून आम्हाला मिळेल तो कायमस्वरूपी आपल्या सोबत कायम अखेरपर्यंत राहण्याचा या ठिकाणी शब्द देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. आजचं हे देखणं रूप आलंय याचं कारण शिलेदार तसे सन्माननीय ज्ञानदेव रांजणे साहेब, आमचे जयदेव दादा शिंदे तथा सन्माननीय सागरदादा दानवडे, समीर जत्तार आणि यांना खंबीर साथ या वसंतगडावर आमंत्रित करतो शुभेच्छा देण्यासाठी. आपलं सर्वांचं लाडकं नेतृत्व, जावलीचा बुलंद आवाज, सन्माननीय जावलीचा ठाण्यावाग आदरणीय वसंतरावजी मानकोपरे भाऊ, आपल्याला विनंती, एकदा जोरदार टाळी वाजवून स्वागत करूया भाऊंसाठी. आमच्या मुस्लिम समाजाचे कार्यकर्ते बाबांना शुभेच्छा देण्यासाठी आलेले, त्यांना रोजा सोडायचा आहे. त्यांनाच फक्त विनंती आहे की आपण बाबांचं स्वागत करा. कुठल्याही कार्यकर्त्यांना बाकीच्या वरती स्टेजवर यायचं नाही. कार्यक्रम संपल्याच्या नंतर सर्वांची जेवणाची व्यवस्था आहे, त्यामुळे कुणीही उठू नका. आज आपण सर्वजण माननीय आमदार शिवेंद्रराजे भोसले साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी उपस्थित झाला आहात. बाबांना आवर्जून शुभेच्छा देण्यासाठी माताडी कामगारांचे नेते अण्णासाहेब पाटलांचे चिरंजीव माननीय अण्णासाहेब पाटील, विकास महामंडळाचे अध्यक्ष नामदार नरेंद्रजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आमचे मित्र सातारा सहकारी बँकेचे व्हाईस चेअरमन माननीय देसाई साहेब, आपल्या सर्वांचे लाडके माननीय रांजणे साहेब, सौरभजी शिंदे, आमचे श्री एकनाथजी ओंबळे, आमचे दत्तासेठ पवार सुद्धा मुंबईवरून खास या महाराजांना शुभेच्छा देण्यासाठी आलेले आहेत. जावली सहकारी बँकेचे सर्व सहकारी, जिल्हा बँकेचे सर्व पदाधिकारी आणि सर्व कर्मचारी या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि मोठ्या प्रमाणात आपण सर्व बंधू भगिनी, खरं तर सर्वांच्या पेक्षा मला जास्त आनंद झालेला आहे. या ठिकाणी जे मी व्यासपीठ केलंय ते नवरा नवरीची लग्न लावण्यासाठी, पण आज बाबांचंच लग्न मी पहिल्यांदा या ठिकाणी आज या स्टेजवर लावलं. छत्रपती शिवाजी महाराज समोरून बघतायत. आणि असं हे आपण जेव्हापासून या तालुक्याचे आमदार झाला तेव्हापासून खऱ्या अर्थानं या तालुक्याचा कायापालट झाला. पूर्वीचे आमदार असतील, मग आमदार जी कदम असतील, आमचे सदाभाऊ, त्यांनी पण 200-300 कोटीचा काहीतरी त्यावेळेला विकास केला होता. शिंदे साहेब असतील, परंतु सर्व आमदारांच्या पेक्षा उजवं काम या तालुक्यात कोणी केलं असेल तर आपल्या शिवेंद्र बाबांनी केलंय. आणि त्याचे ठळक पुरावे आहेत बांधवांनो. आमचे बाबूजी पाटील बोलले, अरे परते गावाला रस्ता जोडला, पलीकडच्या तापोळा भागाला जोडणारा रस्ता बाबांनी निर्माण केला, पासून ठणठणीत केले. आमच्या मरडबोऱ्याला जाणारा शेवटचा रस्ता बाबांनी आता चांगल्या पद्धतीचं डांबरीकरण केलं. आमच्या सायगरवरून आता आम्ही खालीच्या आमच्या कावडी हातकेगरला नवीन रस्ता जोडतोय, कधीतरी बघायला या. आणि अशा पद्धतीनं प्रचंड असं काम. आपला साताऱ्यापासून महाबळेश्वरला जोडणारा रस्ता दोन्ही बाजूनी चांगल्या पद्धतीनं निर्माण करण्याचं काम बाबांनी या मधल्या काळामध्ये केलं. आमचे पांडुरंगजी जवळ बोलले की मेढ्यामध्ये जेही काम झालं नगर परिषदेच्या माध्यमातून ते खऱ्या अर्थानं शिवेंद्र बाबांनी केलं. परंतु जवळबापू मेढ्यातल्या मंडळीला अजूनही त्याची जाणीव नाही. आधीमध्ये बरीच मेढ्यातली मंडळी गडबड करतात.
आज मेड्याच्या रस्त्याला त्या ठिकाणी डमरू लावलंय, विना लावलाय, सगळं स्वाभिवंत बाबांनी सगळं केलंय, ढाल लावले, तलवार लावले, याची तरी जाणीव खऱ्या अर्थानं मेढानगरीतल्या लोकांनी ठेवली पाहिजे. परंतु बाबा, माझी विनंती या तालुक्याच्या वतीनं तुम्हाला, एकदा या मेढ्यातल्या नगरपंचायतीचा जे कराचा विषय आहे त्याला एकदा मुठभती द्या, तुम्हीच तो प्रश्न सोडवू शकता. कारण जेवढे जेवढे जटिल प्रश्न होते ते तुम्ही मार्गी लावण्याचं काम केलं. यापुढचे पूर्वीचे आमदार सदाभाऊ सपकाळ सुद्धा म्हणतात, मी धरणं बांधली, मी अमकं केलं. अरे त्यावेळेला युतीचं राज्य होतं आणि एक मर्यादित काल होता की या कृष्णा खोऱ्याचं पाणी त्यावेळेला त्या काळामध्येच अडवलं गेलं पाहिजे. म्हणून या महाराष्ट्रात अनेक धरणं झाली, सातारा जिल्ह्यामध्ये धरणं झाली. परंतु खऱ्या अर्थानं शिवेंद्र बाबांनी एक प्रचंड मोठं असं जे काम केलं ते बोंडारवाडीच्या धरणातनं न होणारं काम हे बोंडारवाडीचं धरण बाबांनी मंजूर केलं. आज या धरणाचं पाणी दोन्ही बाजूने या जमिनीला येणार आहे. पूर्वीच्या कालखंडामध्ये अनेक नेतृत्व झाली, अनेक लोकांनी या तालुक्याचं नेतृत्व केलं, पण असं मोठं काम कधी कुणी केलं नाही. हे काम आपल्या शिवेंद्र बाबांनी केलं. मग वातकेकर धरणाचे प्रश्न असतील, पुनर्वसनाचे प्रश्न असतील, हे प्रश्न सर्व मार्गी लावण्याचं काम बाबांनी केलं. कुडाळपासून पाचवडपासून आता आपल्या पाचगणीला जोडणाऱ्या रस्त्याचं मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी काम झालं. आता मऊ या ठिकाणी मोठा पूल आपण त्या ठिकाणी जोगतोय. वालुद्यावरून मधला रस्ता आपण त्या ठिकाणी केलाय. माझ्या गावाला जर गेला तर त्यापासून धरणाच्या बाजूनं रिंग रोड, मग आमचं आंबेघर, हातकेघर, आपली कावडी, विवर, यापासून वाघाव ते रांजणी, त्यापासून बेलुशीपर्यंत प्रचंड असा मोठा रस्ता शिवेंद्र बाबांच्या कालखंडामध्ये झाला. आणि खऱ्या अर्थानं बाबांनी आपल्या सर्व लोकांना त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं साथ देण्याचं काम केलं. मधल्या काळामध्ये अगदी आपल्या जवळच्या कार्यकर्त्याला जिल्हा बँकेचं संचालक केलं. आमच्या रांजणे साहेबांची, शशिकांत शिंदे साहेबांची अशी जिरवली की शिंदे साहेब मला वाटतं आता परत काही उभारी येतील मला वाटत नाही. आणि जरी आले तरी एवढा समाज आता तुम्हाला बघितला असेल. आणि आमचे शिवेंद्र बाबा काही कमी आहेत का? तुम्हाला आमची विनंती आहे, कृपया आता शिवेंद्र बाबांच्या आमच्या तर नादाला, माझ्या नादाला ते लागतच नाहीत. ते म्हणते त्या भडव्यानं माझं वाटोळं केलं, जिल्हा बँकेला मला पाडलं म्हणतात, भेटले की मला शिव्या देतात. असं म्हणलं साहेब, कधीतरी प्रत्येकाचा काळ असतो. कोणतरी हारतो, कोणतरी जिरतो, त्या ठिकाणी हारतो किंवा जिंकतो. हे खऱ्या अर्थानं प्रत्येकानं त्या ठिकाणी आपल्या राजकारणात सगळ्या मंडळी आपण पाहिलेलं आहे. अनेक मंडळी या तालुक्यात सभापती झाले, जिल्हा परिषद झाले, काही राहिले, काही मेले, काही जण राजकारणात अजूनपर्यंत थोडेफार राहिलेत. मी राहिलो अजून 3 वर्ष झालं, माझे टकटकीत आहे अजूनही. म्हणून अशा पद्धतीनं हा प्रत्येकाचा काळ असतो आणि म्हणून या काळानुसार काळ बदलत असतो. बांधवानीमध्ये जावली सहकारी बँकेचा आता विषय झाला. हबप दत्तात्रय महाराज कळंबे भिलारे गुरुजींनी जावली सहकारी बँक निर्माण केली. या बँका सुद्धा ताब्यात घेण्याचं काही षडयंत्र काय मंडळींनी चालवलं होतं, विशेषतः शिंदे साहेबांनी चालवलं होतं. परंतु यावेळेला शिंदे साहेब असतील, बाबा असतील, नरेंद्र पाटील असतील आणि आमचे मकरंद आबा असतील, एक चांगला निर्णय घेतला आणि जावली सहकारी बँक यावेळेला बिनविरोध केली. बांधवांनो, आता जावली सहकारी बँक महाराजांच्या आशीर्वादानं प्रॉफिटमध्ये आलेले. मधल्या काळामध्ये कोरोनाच्या कालखंडामध्ये बँकेला थोडी अडचण निर्माण झाली होती. आजचीच बातमी आहे, मार्च एंडिंगला आज जवळजवळ 10 कोटीचा नफा आज जावली बँकेनं कमवलेला आहे. ही खऱ्या अर्थानं महाराजांची पुण्याय आहे. मध्ये तर 8-10 दिवसापूर्वी जावली बँकेला आग लागली होती. जावली बँक अख्खी भस्मसात झाली असती, परंतु महाराजांचं पुण्य म्हणून फक्त थोड्या बाकीचा हे जळलं, परंतु अख्खी बँक जळली असती. परंतु बांधवांनो, आपल्या सर्वांची पुण्य आहे. म्हणून जावली दीपक पवारांनी त्या ठिकाणी इलेक्शन लावलं. आपण चांगल्या पद्धतीनं त्यांना हरवण्याचं काम केलं. या बाबांचं कधी कधी काहीच कळत नाही. आम्हाला माहित बी नव्हतं की हे बाबा प्रतापगड सहकारी कारखाना चालवाई घेतील आणि चांगल्या पद्धतीने चालवतील. अनेक वेळा बाबांना आम्ही म्हणायचो, बाबा प्रतापगड कारखाना तुम्ही चालवाय घ्या, पण बाबा काय कुणाला अंदाज लागून देत नव्हते. कारण बाबांचं कधीतरी गणित कळतच नाही. परंतु जावलीकर तुम्हाला धन्यवाद देत आहेत. अरे आमच्या ऊसाला कधी कधी कुणी आमचा ऊस नेणार, मग अजिंक्य नेणार की त्या ठिकाणी जगदेश्वर नेणार का वाईचा कारखाना नेणार. माणसं रडायची.
की बाबांना सांगा आमचा ऊस अजिंक्य ताऱ्याला न्यायला सांगा. या वर्षी कुठलाही शेतकरी आमच्याकडे वशिला लावाय आला नाही की बाबांना आमचा ऊस न्यायला सांगा. कारण हा प्रतापगड सहकारी साखर कारखान्यात झाल्याच्या नंतर या जावली तालुक्यातला सगळाच्या सगळा ऊस या प्रतापगड कारखान्याला गेला आणि सगळ्यांची बिलं सुद्धा सगळ्यांना मिळाली. हे पहिलं काम आपल्या शिवेंद्र बाबांनी केलं आणि त्याच पटीनं जे कारखाने जिल्ह्यामध्ये आहेत त्याच कारखान्याच्या बरोबरीनं या शेतकऱ्यांना तुम्ही त्या ठिकाणी त्या दर दिला, त्याबद्दल खऱ्या अर्थानं तुमचं धन्यवाद. बरीच मंडळी या तालुक्यात झाली, अनेकांना वाटायचं, अनेक जण बोलायचंय हा कारखाना चालला पाहिजे, हे कारखान्याचं हे झालं पाहिजे. कारखाना मोडीत निघावा म्हणून काही मंडळींनी काही आमदारांनी प्रयत्न केला, परंतु तो कारखाना चालावा म्हणून कुठल्याही भादरानं प्रयत्न केला नाही. ते काम आपल्या शिवेंद्र बाबांनी केलं आणि म्हणून खऱ्या अर्थानं बाबा आम्ही तुम्हाला धन्यवाद देतो. लोकसभेची निवडणूक लागली, रांजणे साहेब म्हणले बाबाला विचारणा केले. बाबा तुम्हाला खरंच विचारणा केली असली तर तुम्ही आपलं खासदार व्हा, तुम्ही आजच नारळ फोडा आणि प्रचाराला सुरुवात करा, एकदा मोदींच्या बाजूला जाऊन बसा. खरं तर मोदींनी आणि त्या फडणवीस साहेबांनी नरेंद्र साहेब आता हे म्हणले बाबांना मंत्री करा. अरे गेल्या वेळेलाच मंत्री करायला पाहिजे होतं, काय उपकार करतात काही सगळी लोक. भाजपवाल्यांनी खऱ्या अर्थानं आम्हाला राग आहे. अरे पहिल्यांदा या तालुक्या या जिल्ह्यामध्ये नरेंद्र साहेब तुमच्या अगोदर सुद्धा शिवेंद्र बाबांनी पहिला भाजपमध्ये प्रवेश केला. शिवेंद्र बाबांच्यामुळे हा जिल्हा भाजपमय झाला आणि मग भाजपवाल्यांनी इकडचे तिकडचे आमदार मंत्री केले. ते मुंडे त्यांनी दुसरं बी त्या बाबांना मंत्री का बनवलं नाही. आता 6 महिन्यासाठी 2 महिन्यासाठी तुमचं मंत्रीपदच आम्हाला नको. अरे तुम्ही आमच्या दारात येऊन आमच्या बाबाला मंत्रीपद करू शकता, एवढी ताकद आमची जिल्ह्याची आहे. या महाराष्ट्रामध्ये 1 नंबरनं बाबांना आम्ही निवडून आणला अजितदादाच्या नंतर. आणि मग आम्ही एवढं प्रेम करतो बाबावर, आम्ही बाबांना एवढी ताकद देतो. सातारा तालुका सुद्धा तुमचं एवढं प्रेम करत नाही, तुमचे भाव सुद्धा कधी कधी तुमच्या विरोधात काम करतात, परंतु आमचा जावली तालुका ही खेड्यापाड्यातली माणसं बाबा तुमच्यावर खऱ्या अर्थानं प्रेम करतात आणि आम्ही शेवटपर्यंत करू. जी ताकद आमच्या तालुक्याला तुम्ही देताय, अरे तालुक्याला ताकद म्हणजे काय, आपला विकास झाला पाहिजे. तुम्ही आम्ही मोठं होण्यापेक्षा, तुमचा आमचा स्वार्थ होण्यापेक्षा खऱ्या अर्थानं गावागावामध्ये मग विकासाची कामं झाली पाहिजे, रस्ते झाले पाहिजे, पाण्याचे प्रश्न सुटले पाहिजेत. हे काम बाबांनी केलंय न मागता. अरे कुठल्याही गावामध्ये जा, कुठल्याही भागामध्ये जा, डांबरी रस्ते झालेत, पाण्याचे प्रश्न झाले त्या ठिकाणी सोडलेले आहेत. अरे या ठिकाणी जयदीपच्या दारातनं हे जे शिंदे साहेब होते तेव्हा दगडाच्या दगड होती, मातीचे रस्ते होते. अरे त्या ठिकाणपासून आता सायगाव रायगावला जोडणारा रस्ता आमच्या शिवेंद्र बाबांनी केला. अरे या ठिकाणी हे जे होमगावला जातो ना रस्ता दरेवरनं, तो सुद्धा आमच्या शिवेंद्र बाबांनी केला. अरे 30 वर्ष झालं प्रत्येक आमदारावर मी काम करतोय. मग कुठल्या कुठल्या आमदारांनी काय काय भानगडी केल्या, काय काय कामं केली, काय काय विकास केला, त्याचा साक्षीदार मी आहे. बाबांनी कधी काय भानगडी त्यांच्या काय आपल्याला ऐकायला मिळालं नाही, परंतु बाबांनी विकासाचं काम प्रचंड असं केलेलं आहे. आणि कुठलाही भादर या ठिकाणी येऊ दे, ओंबळे साहेब तुमच्या गटाचा जरी कुणीतरी आणला तरी त्याचं पाणीपत आम्ही करू, कुणीही येऊ दे. अगदी इथं मोठ्या महाराजांनी एखादा माणूस इथं आणून आणला आणि त्याला जरी उभा केला तरी त्याचं पाणीपत सुद्धा आम्ही करू. कुणाला तिकीट मिळेल ते मिळेल. हे नरेंद्र साहेब फडणवीस साहेब जे जवळ आहेत म्हणून तर त्यांना हा विकास महामंडळ अगोदरच मिळालं आणि आमच्या बाबांना काही दिलं नाही. असं आमचे बाबा हे सोपे नाहीत. त्यामुळं पक्षाने सुद्धा बाबांची चांगल्या पद्धतीनं नोंद घ्यावी. नरेंद्र साहेब बाबा सांगतील तो उमेदवार आम्ही सगळे मंडळी निवडून आणू. या वेळेला बघितलं तुम्हाला वाजवत आम्ही ते घुमका आणलं, आम्ही शिंग तुतारी आणली नाही. आम्ही या वेळेला तुतारी बंद केली. आम्ही तुम्ही म्हणाले काय हो बळानं तुतारीचा प्रचार करतोय का काय कुणाला ठाऊक. पण तुतारी पहिले असायची ना, सगळ्यात 10-12 शिंगवाले आम्ही आणायचो आणि वाजवायचो, परंतु ती आता आपल्याला तुतारी बितारी काही वाजवायची नाही इथनं पुढं. त्यामुळं नरेंद्र साहेब आमच्या बाबावर सर्व भाजपच्या पक्षानं खऱ्या अर्थानं सगळ्यांनी लक्ष ठेवावं. आम्ही बी बाबामुळे भाजपवालं थोडंसं झालोय, अजून पक्क भाजपवालं झालो नाही. तर सगळेजण आपण या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आला. बाबा तुम्ही जे सांगाल तो तालुका हे काम करेल. आणि बाबांनो तुम्हाला विनंती आहे, कधीतरी लय शिंदे साहेबाच्या बी प्रेमात लोक जातात. शिंदे साहेब येतील म्हणतील इकडं तुतारीला अमकं करा तमकं करा, तसला काय धंदा करू नका.
आपल्या तालुक्याचा जर विकास करायचा असेल, काय बरीच मंडळी लय मोठ्या खोड्या इथं ऐकतात बिकतात आणि शिक्का मारताना आपल्याला सगळ्यांना घोडा लावून टाकतात, तर तसलं काय भानगडी करू नका. गेल्या वेळा नरेंद्र साहेब पण लढले या मतदारसंघातून. नरेंद्र साहेब तुम्हाला सुद्धा आम्ही मोठ्या महाराजांच्या बरोबर मतं दिली, ध्यानात घ्या. माझ्या उतर सारखं मोठ्या महाराजांची नजर होती, मानकुपरा कुठं काय काशीत घालतोय, काय करतोय, लोकांना काय सांगतोय का, काय उलट कराय काय सांगतोय. त्यांची माणसं हे दत्ता पवार बिवार त्यांची माणसं माझ्या भोवतानं फिरायची. ते शिंदे आकाडचे तर सारखे माझ्यावर वाचवर असायचे, मानकुमरे कुठं जातोय काय जातोय. परंतु या वेळेला आम्ही तसं काय करणार नाही. या वेळेला जो भाजपचा लोकसभेला उमेदवार असेल, अजून काय ठरवलं तुमच्या लोकांचं. आज साहेब पण मोठे आले होते, ते म्हणले शिंदे साहेब बाळासाहेब आमकं तमकं. अरे यातला कुणी आता शिंदे साहेबांनी तर नादालाच लागू नये आमच्या. त्यांनी आले तरी त्यांना सुद्धा या तालुक्यातले 90% मतदान आम्ही हे बाबाच्या विचाराला देणार, बाबाच्या उमेदवाराला देणार. आणि म्हणून बंधूंनो, आज बाबांचा वाढदिवस. खऱ्या अर्थानं आपण सर्वजण पुण्यवान आहात. आपण या गडावर आलात, या ठिकाणी मोठ्या संख्येनं उपस्थित झालात आणि बाबांना शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालात. त्याबद्दल आपल्या सर्वांचं या ठिकाणी मनापासून मी स्वागत करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. आणि म्हणून जावलीची मुलूक मैदानी तोप म्हटलं. एकदा जोरदार टाळी भाऊंसाठी, एकदा जोरदार टाळी, हात उंचावून टाळी. मनपूर्वक धन्यवाद. आणि यानंतर आमंत्रित करतो मराठा अण्णासाहेब पाटील महामंडळाचे अध्यक्ष, आपली बाजू मांडणारा माणूस, सन्माननीय पूर्व आमदार नरेंद्र पाटील साहेब. भारत माता की. पुण्यात वरती करून आवाज निघाला पाहिजे. भारत माता की. वंदे वंदे छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करून धर्मवीर छत्रपती संभाजीराजे यांना प्रणाम आणि वंदन करून आज जावलीचे भाग्यविधाते ज्यांनी आपल्या आमदारकीच्या माध्यमातून खास करून डोंगरी भागामधील असणाऱ्या शेवटच्या टोकाच्या नागरिकांपर्यंत व्यवसाय पोहोचवण्याचा, विकासाचं काम पोहोचवण्याचं काम ज्यांनी केलं, ज्यांनी साताऱ्याची आन बान आणि शान राखली, ते आमचे नेते आदरणीय शिवेंद्र बाबा. सर्वप्रथम मी स्वर्गीय आमदार अण्णासाहेब पाटील यांनी स्थापन केलेल्या माथाडी चळवळीच्या वतीनं आणि या महाराष्ट्रामध्ये ज्यांचं नेतृत्व आम्ही पाहतो ते आमचे आदरणीय नेते देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याकडनं सर्वप्रथम त्यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. या शुभेच्छा निमित्ताने आज आवर्जून आठवण केली पाहिजे तर या जावलीच्या असणाऱ्या सुपुत्रांनी ज्यांनी स्वर्गीय आमदार अण्णासाहेब पाटलांच्या बरोबर ज्यांनी साथ दिली ते स्वर्गीय ज्ञानदेव गोळे साहेब, आमचे संघटनेचे माजी अध्यक्ष, स्वर्गीय आनंदराव गोळे, आमचे दत्तात्रय गुजर, आमचे स्वर्गीय यशवंतरावजी शिंदे साहेब, त्याचबरोबर बरेचसे पदाधिकारी जे या कोरोनाच्या महामारीच्या काळामध्ये जरी निघून गेले असले तरी त्यांनी आम्हाला साथ दिली. आजच्या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य म्हणजे बाबांच्या वाढदिवसापेक्षा आमचे मार्गदर्शक, आमचे मोठे बंधू वसंतराव मानकुमरे साहेब, विलासप्पा शेलार, रांजणे साहेब, सौरभजी, आदरणीय अनिलरावजी देसाई, आमचे एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री, यांचे सहकारी ओंबळे साहेब, त्याचबरोबर आमचे भारतीय जनता पक्षाचे तालुक्याचे अध्यक्ष श्री हरी गोळे, व्यासपीठावर बसलेले भारतीय जनता पक्षाचे वेगवेगळे आमचे पदाधिकारी, आमच्या महिला भगिनी, तरुण कार्यकर्ते, आमचे दत्तात्रय महाराज कळंबे बँकेचे संचालक, चेअरमन, माजी चेअरमन, बाबांच्यावरती प्रेम करणारे सर्व या तालुक्यातील डोंगर कपाळांमधून आलेले खास करून वयस्कर माता भगिनी, बंधू आणि भगिनींनो, आज शुभेच्छा देत असताना ज्या वेळेला मी मानकुमरे भाऊंना फोन केला त्यावेळेला म्हटलं आज गौतमी येणार आहे का.
तर मी म्हटलं एवढा मोठा कार्यक्रम घेतलाय आणि त्यांना विचारलं की आजच्या या मोठ्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला गौतमीला थोडं बोलवलंय का? ते म्हटले नाही. एकदा मेढ्यामध्ये मी ती शेट्टीला आणलं होतं आणि त्यावेळेचा माझा जो व्हिडिओ अजूनही चालवतात काही लोक इलेक्शनला, त्याच्यामुळे मी आता गौतमीला आणलं नाही. पण असो, वसंतराव मानकुमरे साहेबांच्या बरोबर ज्यांनी या ठिकाणी विचार मांडले, एक मनातून भावना व्यक्त केली की एक चांगलं नेतृत्व ज्या वेळेला आपल्या तालुक्याला मिळतं आणि फक्त नेतृत्व नावापुरतं नसून प्रत्यक्षामध्ये विकासाची कामं त्या ठिकाणी आणतात, ही जमेची बाजू आहे. मगाशी आमच्या युनियनचे सचिव राजकुमार गोळे आम्ही एकत्र येत असताना कळालं की आता शिंदे साहेबांनी स्थापन केलेली साखर कारखाना, स्वर्गीय शिंदे साहेबांनी स्थापन केलेला साखर कारखाना, तो पण आता बाबांनी या ठिकाणी चालवायला घेतलेला आहे. खरंच आहे की या शेतकऱ्यांचा जो ऊस आहे, हा ऊस कुठे जाईल, कसा जाईल, ज्याची चिंता मानकुमरे भाऊंनी व्यक्त केली, ती चिंता वस्तुस्थिती होती. आणि जे स्वतःचा साखर कारखाना चालवत असताना आपल्या शेतकऱ्याला चांगला न्याय मिळाला पाहिजे, न्याय मिळाला पाहिजे, याच भावनेने नवीन उद्योगाला हात घालत असताना साखर कारखान्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना चांगला बाजारभाव मिळाला पाहिजे, याच्यासाठी त्यांनी साखर कारखाना चालू केला. बाबांचं तरुणपणा, बाबांचं जे लोकांशी वागणं इतकं जिव्हाळा आहे की वयस्कर व्यक्ती असो किंवा तरुण असो, त्यावेळेला बाबांनी ज्या पद्धतीनं आत्मीयतेनं त्या मुलीच्या, मला पूर्ण माहिती नाही ती मुलगी कोण आहे काय आहे, पण मी थोड्या वेळासाठी भेटलो होतो, त्यावेळेला मी ऐकत होतो, बारकाईने समजून घेऊन पीएला सांगून त्या ठिकाणी सगळ्या नोंदी घेत होत्या. ही जमेची बाजू आहे. सातारा शहरामध्येही त्यांचं खूप चांगलं वर्चस्व आहे. पण नक्कीच मंत्रीपद भूषवल्यानंतर 2-3 टर्म या ठिकाणी काम करतील आणि नक्कीच त्यांना मोठी जबाबदारी मिळेल. आदरणीय मानकुमरे भाऊंनी काही खंत व्यक्त केली. तुम्हालाही माहितीये 2019ला काय झालं. उद्धव ठाकरेंच्या बरोबर एकत्रपणे विधानसभेच्या निवडणुका लढलो, परंतु लढल्यानंतर बिचाऱ्या उद्धव ठाकरेंना काही लोकांनी पळवलं आणि मग आमच्या साहेबांनी व्यवस्थितपणे करेक्ट कार्यक्रम केला. ही वस्तुस्थिती आहे. महाराष्ट्र नव्हे तर पूर्ण भारत देश, वेगवेगळे राज्य हा विचार करत बसले की आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब एकमेव नेतृत्व आहे ज्या नेतृत्वाचा त्यांनी वसूल करून बदला घेतलेला आहे, जे त्यांनी पण त्या ठिकाणी बोलून दाखवलं. परंतु जैशी करणी वैशी भरणी, जर तुम्ही दुसऱ्याच्या घरला आग लावाल आणि त्याच्यानंतर स्वतः तमाशा बघाल तर परमेश्वर कधी सोडत नाही. याचं जिवंत उदाहरण बरेच लोकांचं घेऊ शकतो. पण असो, आजच्या चांगल्या दिवसाला मला मुद्दामून कुणाला, आताच एक कोर्टाची ऑर्डर बद्दल आम्ही चर्चा करत होतो, तर मला कुणाच्याबद्दल वाईट बोलायचं नाहीये, पण वस्तुस्थिती आहे बाबांसारखं एक अष्टपैलू नेतृत्व आपल्या तालुक्याला मिळालेलं आहे. आपले काय वक्त्यांनी मेढ्या भागातल्या लोकांची खंत व्यक्त केली. नागरिकांनी हे जाणून घेतलं पाहिजे की बाबांचं तुमच्या मतदारसंघ नाही, त्या कोपरखेरणामध्ये बाबांचे फोटो, त्या कोपरखेरणाच्या क्रिकेट मॅचला बाबा येतात, त्या कोपरखेरणामध्ये आमच्या माथाडी कामगारच्या जावलीचा आहे, त्याच्या गोडाऊनची पूजा असू, त्याच्या कोपरखेरणाच्या एखाद्या रहिवाशांची पूजा असू किंवा कधी कोपरखेरणामध्ये काय अडचण आली तरी थेट पोलीस कमिशनरला, सिनियरला किंवा आम्हाला फोन करणार, नरेंद्र तुम्ही स्वतः जा, मी इथं कामात आहे पण तुम्ही जावा. त्या असणाऱ्या नागरिकाचा, जावलीचा तो आपला मतदार आहे, त्याची काय अडचण आहे ती पाहून घ्या. किंबहुना माथाडींचे पण कधी कधी प्रश्न आले तर तुम्हाला मी खरं सांगतो, बाबा आलेला आहे. जरी कुणी किती टिपणे केली तरी हरकत नाही, परंतु ही वस्तुस्थिती कोणी नाकारू शकत नाही. आज आमचे नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांनीही मराठा समाजाला, कुणबी समाजाला न्याय देत असताना त्यांनी 10% मराठ्यांचं आरक्षण त्या ठिकाणी दिलं. तरी आमची काही भाऊबंद आहेत ज्यांनी आयुष्यामध्ये जिथं मूळचा मराठा समाज आहे याला न्याय देण्याचं काम त्यांनी त्या ठिकाणी केलं. आणि न्याय देत असताना शिवेंद्र बाबांनीही सभागृहामध्ये खंबीरपणे सरकारच्या बाजू राहून त्या ठिकाणी मुद्दे मांडले. ही जमेची बाजू आहे. मी अधिकचा वेळ घेण्यापेक्षा जी काही मुंबईची परिस्थिती मी बघतो, सगळी माणसं उद्या, आता आमच्याकडे पण गर्दी गोळा करायची लय फॅड आहे. म्हणजे माझ्या आमदारांचा इथं फॅड होता की उगीच दाखवायचं, गावाला बोलवायचं, मोठा कार्यक्रम घ्यायचा, लांब डोंगरात बोलवायचं. पण बाबांसारखी व्यक्तिमत्व उद्या वाढदिवस आहे, आज साजरा करतायत. एवढी मोठी जनता
त्या सातारमध्ये बोलून स्वतःचा लवाजमा दाखवण्यापेक्षा स्वतः या ठिकाणी आलं. मोठ्या मनाचा आपला नेता, मोठ्या मनाचा आपला राजा, मोठ्या मनाचा आपला आमदार आहे. या आमदारापाठी आपण खंबीरपणे उभं राहावं एवढीच विनंती करतो. आणि परत एकदा आदरणीय शिवेंद्र बाबा राजे साहेबांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देऊन थांबतो. जय भवानी, जय शिवराय. धन्यवाद पाटील साहेब. आणि आजचे सत्कार मूर्ती तुम्हा सर्वांचे लाडके बाबाराजे, सन्माननीय कार्य सम्राट आमदार आदरणीय बाबाराजेंना माझी विनंती, आपण व्यक्त व्हावं एकदा जोरदार टाळी बाबाराजेंसाठी. छत्रपती शिवाजी महाराज के. आज माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं आज मला शुभेच्छा द्यायला उपस्थित असणारे आपण समोर बसलेले सर्व माझ्या जावळी तालुक्यातील वडीलधारी सर्व माझ्या एवढ्या मोठ्या संख्येनं आलेल्या माता भगिनी, माझे सर्व तरुण मित्र, त्याचप्रमाणे ज्यांच्या नियोजनातनं हा कार्यक्रम होतोय ते आपले सर्वांचे मार्गदर्शक आणि या तालुक्याचे नेते, जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष, जिल्हा बँकेचे माजी सदस्य मान्य वसंतराव मानकुमरे भाऊ, त्याचबरोबर ज्यांनी आताच आपल्याला मार्गदर्शन केलं ते माथाडींचे नेते आणि स्वर्गीय अण्णासाहेब पाटील महामंडळाचे अध्यक्ष, माझे सहकारी मित्र मान्य नरेंद्रजी पाटील साहेब, जिल्हा बँकेचे व्हाईस चेअरमन मान्य अनिलजी देसाई, मान्य ज्ञानदेवजी रांजणे, मान्य सौरभ बाबा शिंदे, आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मान्य एकनाथ शिंदे साहेबांचे सहकारी आणि शिवसेनेचे नेते मान्य एकनाथजी ओंबळे, त्याचबरोबर पांडुरंग बापू जवळ, मान्य कविताताई गणोडे, आमच्या भारतीय जनता पार्टीच्या अध्यक्षा लोखंडेताई, त्याचबरोबर तालुक्याचे अध्यक्ष श्रीहरी बोळे, जिल्हा आपल्या मार्केट कमिटीचे चेअरमन मान्य जयदीपजी शिंदे, मार्केट कमिटीचे सर्व संचालक, प्रतापगड कारखान्याचे सर्व संचालक सौ रांजणेताई, राजू शेठ बोंबळे, त्याचबरोबर सर्व स्टेजवर नेडा नगरपंचायतीचे सर्व नगरसेवक, आपल्या हबप कळंबे महाराज जावळी सहकारी बँकेचे संचालक मान्य खर्डे साहेब, त्यांचे सर्व सहकारी, त्याचबरोबर लताना असतील, रवी परामणे, विकास देशपांडे, सगळेच मान्यवर स्टेजवर आहेत, सर्व पत्रकार बंधू माझे, भास्कर धनोडे आज इथे आहेत, विजय सपकाळ, आमचे सर्वच केबल न्यूज चॅनलचे सर्व आणि मुद्दामून रोजे असून पण इथं मला शुभेच्छा द्यायला आलेले माझे सर्व मुस्लिम बांधव आणि उपस्थित सर्व माता भगिनी, तरुण मित्रांनो, त्याचबरोबर बाबूजी पाटलांचा पण उल्लेख या ठिकाणी केला पाहिजे, कारण आपल्यातले सगळ्यात वडीलधारी मला वाटतं पाटीलच, म्हणजे पाटलांच्या त्याच्यातली इतर लोक आहेत पण अजून सुद्धा ऍक्टिव्हली सगळीकडं जाणं येणं फिरणं करणारे मान्य बाबूजी पाटील, कांतीबाई मर्डेकर वकील, आपले प्रतापगड कारखान्याचे व्हाईस चेअरमन आणि सर्वच सन्मान्य सगळ्यांची नावं, मला आता कार्यक्रमाचा थोडा वेळ कमी आहे आणि आपल्याला पण पुढं जेवण करून आपापल्या गावाला जायचंय, मग आता सर्व स्टेजवरचे आणि आपण समोर बसलेले सन्मान्य बंधू भगिनी, वडीलधारी मंडळी आणि माझ्या तरुण मित्रांनो, आज सर्वप्रथम तर आपल्याला सगळ्यांना, मी काही जास्त भाषण करणार नाही किंवा जास्त काही सांगत बसणार नाही, पण अगदी मनापासून आपल्याला सगळ्यांना मी माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं आपण सगळेजण एवढ्या उत्साहानं एवढ्या मोठ्या संख्येनं आला
आपल्या हनुमंतराव दादांचं पण नाव या ठिकाणी घेतलं पाहिजे. प्रमोद दादा आहेत. आपण सगळेजण आला एवढ्या उत्साहानं, एवढं प्रेम माझ्यावर दाखवलं, एवढा विश्वास माझ्यावर दाखवला. भाऊंनी, रांदे साहेबांनी, जयदीपनी हे सगळं नियोजन अगदी कमी वेळामध्ये केलं. त्याबद्दल मी सगळ्यांचं अगदी मनापासून नतमस्तक होऊन सगळ्यांचे आभार मानतो. सगळ्यांना माझ्या वतीनं नमस्कार करतो आणि असाच विश्वास, असंच प्रेम आपलं सर्वांचं माझ्यावर कायम राहावं हीच आई तुळजाभवानीच्या चरणी आपल्या सर्वांच्या वतीनं प्रार्थना करतो. मी तसं बघितलं तर मी माझ्या वडिलांचं राजकारण गेले अनेक वर्ष वडीलच राजकारणात असल्यामुळं मी बघत आलो किंवा मी फार जवळनं बघितलं. जे काय मी राजकारणामध्ये शिकलो ते माझ्या वडिलांकडे बघून मी शिकलो. कैलासवासी श्रीमंत छत्रपती अभयसिंहराजे भोसले हे 78 सालापासून त्यांच्या शेवटच्या याच्यापर्यंत ते सत्तेमध्ये कायम राहिले. म्हणजे ते त्यांना कधी कुणी कितीही संकट आली, कितीही मोठमोठे आली तरी महाराजांना कधी कुणी हरवू शकलं नाही ही वस्तुस्थिती आहे. आणि मला जेव्हापासून कळत होतं तेव्हापासून मी माझ्या वडिलांना राजकारणामध्ये बघत आलो. आज जसं आपल्या वडिलांना बघून नरेंद्र पाटील काम करतात, एक वारसा धरून ते काम करतात. आपण सुद्धा म्हणजे प्रत्येक जण आपल्या वडिलांना, आपल्या घरातला जो कर्ता पुरुष असतो त्याच्याकडे बघून आपण आपली वाटचाल करत असतो. आणि माझ्या वडिलांनी म्हणजे काय जे 30, 35, 40 वर्ष जे राजकारण केलं, जिल्ह्याचं केलं, महाराष्ट्राचं केलं, हे राजकारण शब्दाचं केलं हे महत्वाचं. त्यांनी कधी शब्द दिल्याला फिरवला नाही आणि कधी खोटा शब्द कुणाला दिला नाही, कुणाचा आपल्या राजकारणासाठी वापर करून घेतला नाही. आणि तेच राजकारण आज सुद्धा शब्द हा पक्का ठेवून शब्दाला जागण्याचं काम मी आतापर्यंत माझ्या राजकीय वाटचालीमध्ये करत आलो. आज मला हा वारसा मिळालाय आणि यामुळंच मला वाटतंय मी लोकांचा, आपल्या सगळ्यांचा विश्वास हा एवढ्या मोठ्या संख्येनं मिळवू शकतो. कारण मी खोटं काही करणार नाही आणि खोटा शब्द कुणाला देणार नाही ही माझी काम करण्याची आणि माझ्या मतदारसंघातले विषय हाताळण्याची माझी कायमची भूमिका राहिलेली. मला पक्ष महत्वाचा आहे. ज्या पक्षामध्ये आपण असू त्या पक्षामध्ये निष्ठेनं राहायचं, निष्ठेनं काम करायचं. मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होतो, मी तिथं सुद्धा निष्ठेनं काम केलं. मी भारतीय जनता पार्टीमध्ये आज आमदार म्हणून काम करतोय, इथं सुद्धा मी निष्ठेनंच काम करणार. पण जेवढं मला पक्ष महत्वाचा आहे तेवढा मला माझ्यासाठी काम करणारा माझ्या गावातला, माझ्या वाडी वस्तीतला, मेढा नगरीतला कार्यकर्ता, छोटा मोठा पैसेवाला म्हणजे पैसे नसणारा जो कोणी असेल तो कार्यकर्ता पण मला तेवढाच महत्वाचा आहे हे आपण सगळ्यांनी लक्षात घ्या. तेव्हा माझे कार्यकर्ते, माझे सहकारी मोठे झाले पाहिजेत. माझे सहकारी मोठे झाले तर आपोआप मी मोठा होणार आहे ही माझी मनापासूनची भावना आहे. त्यामुळे मला जिथं माझ्या कार्यकर्त्यांना, माझ्या सहकाऱ्यांना किंवा माझ्यासाठी धडपडणाऱ्या माझ्या मित्रांना जिथं मला मदत करता येते तिथं मदत करण्याचा प्रयत्न मी मनापासून आणि प्रामाणिकपणे करत आलोय आणि करत राहणार. कारण मला माहिती आहे नुसतं मी एकटा मोठा होऊन उपयोग नाही, तर माझ्या बरोबरचे माझे सहकारी मोठे झाले पाहिजेत. आपोआप ते मला मोठे करतील. ही राजकारणातली जी पद्धत आहे ती मी बघितलेली आहे. त्यामुळे नक्कीच माझ्याबरोबर असणाऱ्या सर्वांना मी कधी म्हणजे सांगायला हरकत नाही, मी कधी पक्ष म्हणून किंवा हा माझ्या पक्षाचा, तो विरोधी पक्षाचा असं कधी नाही. माझ्यापर्यंत जो कोणी आला त्याला मी मदत करण्याचा अगदी प्रामाणिकपणे प्रयत्न केला. ही वस्तुस्थिती आहे. तुम्ही कुठल्याही बाबतीमध्ये कधी दाखवून द्या. मला एखाद्या वेळेस काही चांगलं करता आलं नसेल पण मी वाईट पण कुणाचं केलं नाही हे पण या ठिकाणी अगदी छातीटोकपणे सांगू शकतो की राजकारणामध्ये कुणाचं वाईट करण्याचा पण प्रयत्न मी केला नाही. राजकारण निवडणुका आल्या त्यावेळेला जे काही यश मिळालं ते तुम्हा सर्वांच्या आणि तुम्हा सारख्या असणाऱ्या असंख्य हजारो या जावळीतल्या मतदारांच्या विश्वासावर आणि स्टेजवर बसणाऱ्या माझ्या सहकारी सर्व पदाधिकाऱ्यांमुळे ती यश मला मिळालं. हे यशाचा म्हणजे मालक किंवा यशाचा
वाटा जो आहे तो काय माझ्या एकट्याचा आहे असं मी अजिबात कधी मानलं नाही. आणि म्हणून आज सुद्धा त्याच विश्वासानं मी माझ्या मतदारसंघाचं काम सुरू ठेवलंय आणि हे काम सुरू राहणार. या तालुक्याला आपल्याला अजून पुढे न्यायचंय. मगाशी तरडे साहेब म्हणले की बाबांचा नागरी सत्कार होतोय. तरडे साहेब, नागरी सत्कार होण्याची अजून परिस्थिती मला तालुक्यामध्ये आणायची आहे. अजून ती परिस्थिती आपल्या तालुक्यामध्ये आलेली नाही आणि ती परिस्थिती आपल्याला पुढं आणायची आहे की लोकांनी स्वतः म्हटलं पाहिजे की बाबांचा सत्कार आता घेतला पाहिजे, कारण या तालुक्याचा चेहरा मोहरा हा कायमचा बदललेला आहे. ही परिस्थिती आपल्या तालुक्यात आणायची आहे. आपली मुलं जी मुंबईला जातात, आपल्याला इथं नोकऱ्या नाहीत, आपली शेती मर्यादित आहे. आज प्रतापगड कारखाना सुरू झाल्यामुळे एक शेतकऱ्यांना थोडाफार दिलासा मिळाला, एक आशा पल्लवित झाल्या सगळ्यांच्या की कुठेतरी आपल्याला शेतीचं काहीतरी पुढे आपण करू शकतो. मऊ वाटकेकर धरणाचे विषय किंवा मऊ वाटकेकर धरण हे अगदी अंतिम टप्प्यात आल्यामुळं एक लोकांमध्ये थोडीफार एक विश्वास आलाय की आपल्याला शेतीला पाणी इथं मिळू शकतं. बोंडारवाडी धरणाचे पण जे आहेत ते अंतिम टप्प्यामध्ये सगळं आल्यामुळं बोंडारवाडी धरणाच्या माध्यमातून पण मेढा विभाग असू दे, केळघर असू दे, आपला कुसुंबीचा मेढा दक्षिण विभाग जो आपण म्हणतो, इथं सुद्धा लोकांना एक मनामध्ये त्यांच्या थोडाफार विश्वास आलाय की आपल्याला सुद्धा आज ना उद्या या बोंडारवाडी धरणाच्या माध्यमातून शेतीला आणि पिण्याला कायमचं पिढ्यानपिढ्या शिवेंद्रराजे असू देत नसू देत हा मतदारसंघ पुढं पुनर्रचना काय होईल काय नाही होईल हे आज मी सांगू शकत नाही, पण या कामांच्या माध्यमातून इथला शेतकरी कायम जिवंत राहील आणि एक त्याच्या मनामध्ये भावना कायम राहील की प्रतापगड सुरू झाला, माझ्या तालुक्यातला कारखाना सुरू झाला, आज माझ्या तालुक्यात या 2 होणाऱ्या धरणांच्या ह्याच्यामुळं मला कायमची माझ्या शेतीला पाणी मिळालं आणि पिढ्यानपिढ्या 4 पैसे कमवण्याची ताकद ही माझ्यामध्ये आली. हे काम आपल्याला सगळ्यांना करायचंय. मेढा नगरीचं आपण म्हणजे तालुक्याचे नगरपंचायत झाली आहे, उद्या मेढा शहर होणार आहे. शहराच्या दृष्टीनं मेढ्याची वाटचाल चालू आहे. आज इथं बसलेल्या कुणी भाऊ इथं आहेत, सगळे रामदेसाहेब इथं आहेत. आज मेढ्याच्या बाजारपेठेमध्ये जागा खरेदी करायची म्हटली तर कुणाची आज जाऊन लगेच जागा खरेदी करण्याची ताकद आहे का? आर्थिक सांगा. आज मेढ्याचे दर, मेढा शहरातले किंवा मेढ्याचे जमिनीच्या किमती त्या कितीवर गेल्यात. आज तालुक्यातला अगदी व्यवसाय करणारा सर्वसामान्य असू दे किंवा व्यवसाय हा अगदी उद्या ठरवलं की एखादा गाळा घ्यायचा तरी त्याला विचार करायला लागतो की बाबा एवढे पैसे कसे उभा करू. ही वस्तुस्थिती झाली, हे मी खोटं बोलत नाही. आणि म्हणून आपल्याला या सगळ्या दृष्टीनं आपल्याला अजून पुढे जायचंय. आत्ताची आपली सुरुवात आहे आणि अनेक गोष्टी, अनेक जे काही प्रकल्प या तालुक्याच्या दृष्टीनं आपल्याला पूर्णत्वाला न्यायचे आणि नक्कीच ते काम आपल्या सर्वांच्या विश्वासानं आणि स्टेजवरील सर्व मान्यवर, माझे सर्व सहकारी भाऊंच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सगळेजण कायम करत राहू. नरेंद्र पाटलांसारखे मित्र आज या माथाडीच्या ह्याच्यातनं मला मिळाले. आज त्यांना विधान परिषदेवर आमदार करताना आम्हाला काही म्हणजे खारीचा वाटा म्हणून आपण त्या ह्याच्यामध्ये या सगळ्या कर्जाला आणि या सगळ्या याच्या व्याजाला वगैरे जी आहे ती सगळ्या मंजुऱ्या ज्या आहेत त्या त्यांच्याकडनं आपल्याला मिळतात. हे सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे आणि पुढे सुद्धा अनेक नवीन योजना काढण्याचा निर्णय त्यांनी आणि फडणवीस साहेब, एकनाथ शिंदे साहेब यांनी घेतलाय. त्याचा पण आपल्याला फायदा आपल्या तालुक्याला नक्की होईल. आज माझा वाढदिवस साजरा करत असताना एकच आपल्याला सांगेन, बाबांनी विषय काढला सगळ्यांनी की काही लोक आता पुनर्रचनेची भाषा करायला लागली की पुनर्रचना होणार. बाबा ज्या वेळेला कधी होईल मी सांगतो. साहेबांनी जे सांगितलं नरेंद्र पाटील साहेबांनी की एक दृष्टा नेता म्हणून देवेंद्र फडणवीस या राज्यात आहेत आणि आम्हाला सर्वांना मी त्यांना म्हटलं जाऊन या, म्हटलं बघून या, म्हटलं आज सुरुवात झाली आहे तिथं. ते जाऊन आले. ते म्हणले मी म्हणजे अक्षरशः अख्खा दिवस आम्ही तिथं घरातल्यांनी मुलांनी सगळ्यांनी घालवला. म्हणजे मला म्हणजे जास्त तोपर्यंत खात्री नव्हती की मुनाळ्याला काय सुरू झालंय आणि काय तिथं हे असं, पण म्हणजे एवढं सुंदर तिथं सगळं वॉटर स्पोर्टचं सुरू झालंय आणि म्हणून आज ही एक सुरुवात आहे. काहीतरी या जावळी तालुक्याची आर्थिक क्रांती होण्याची सुरुवात ही या पर्यटनाच्या एका निर्णयाच्या माध्यमातून आज झाली आहे
अशी अनेक याच्यातली क्रांती आपल्याला करायची आहे. मी प्रतापगडचा आपला जो मोळी टाकायचा कार्यक्रम पण जो होता आणि समाप्तीच्या कार्यक्रमाच्या वेळेला पण सांगितलं की आज प्रतापगड आपण सुरू केलाय. आज 3 लाखाचं गाळप आपण केलंय. आज या जावळी तालुक्यातल्या शेतकऱ्यानं आणि या जावळी तालुक्यातल्या प्रतापगडच्या सभासदानं आणि कामगारांनी हे स्वप्न मनात बाळगलं पाहिजे की एक दिवशी सातारा जिल्ह्यातला सगळ्यात उच्चतम दर प्रतापगड कारखाना देईल. हे जोपर्यंत आपण मनामध्ये ठामपणे करत नाही तोपर्यंत आपल्याला आपला कारखाना यशस्वीरित्या चालवता येणार नाही. त्यामुळं स्वप्न जी आहे किंवा जो विचार जो आहे हा पक्का करायचा की आपल्याला हे करायचंय आणि मग आपल्याला सगळ्यांना एकत्र राहून पुढे जायचंय. आणि हे सगळं आपण टप्प्याटप्प्यानं का होईना एकदम तर काही कोणी करू शकत नाही. जशी काय जादूची कांडी कुणाकडेच नाही आपल्याला माहित आहे. पण टप्प्याटप्प्यानं या सगळ्या गोष्टी आपल्या तालुक्याच्या दृष्टीनं ज्या गरजेच्या आहेत त्या 100% पूर्णत्वात नेण्याचं काम हे आपल्या सर्वांच्या मार्गदर्शनानं विश्वासानं आपला आमदार म्हणून मी करीन. भाऊंनी राजनाथसाहेब गव्हाने सांगितलं किंवा लोकसभेची निवडणूक चालू आहे. पण भाऊ तुम्हाला खरं सांगतो मला किंवा महाराजांना मी मगाही सांगितलं आम्हाला कधी आमची लोक सोडून लांब जायची इच्छा कधी आमच्यात नव्हती. मागं पण भाऊसाहेब महाराज ज्यावेळेला भाऊ लोकसभा लढले त्यावेळेला त्यांची इच्छा अजिबात नव्हती. पवार साहेबांनी आग्रह केला आणि ही जागा फक्त तुम्ही उभा राहिला तरच निघू शकते आणि तुमच्या त्याच्यावर सगळे आमदार या तालुक्यात जिल्ह्यातले जे लोक ते एकत्र येऊ शकतात म्हणून महाराजांना उभं केलं. आता महाराजांची लोकसभा लढवायची इच्छा त्यावेळेला नव्हती ही वस्तुस्थिती आहे. महाराज पवार साहेबांच्या शब्दाखातर उभे राहिले आणि त्यावेळेला इंदुराव नाईक निंबाळकरांच्या विरोधात निवडून आले. हा त्यावेळेचा इतिहास आहे मी बघितलेला आहे. पण मला जरी माझा आपला काय म्हणायचं लोकसभा म्हटल्यावर मोठा असतं आपला विधानसभा छोटा असत छोटाच बरा भाऊ छोट्याला आपलं आम्ही छोटेच आहे त्यामुळं मोठ्यांना जे करायचं ते करतील आम्हाला काय नाही. हे पण आता मोठे झाले त्यामुळे मोठी लोक मोठं काय ते करू दे. आपल्याला आपलं रोज उठून सातारा मेळा आणि जास्तीत जास्त केळघर कुसुंबी एवढं आणि पलीकडे करड कोडाळ आपलं एवढ्यात आपलं जे असेल ते बाद झालं. एकामेकाची तोंड दिसली एकामेकाला भेटलो. कधी म्हणत मुंबईची एखादी ट्रिप मारली मार्केटला गेलं आपली तिथलं काय असेल मार्केटच्या पोरांचं किंवा हे झालं आपलं विषय संपला. आपल्याला काय लई लांबपर्यंत दिल्ली विली आपल्याला काबीज करायचे नाही. आपण आपल्या छोट्याशा ह्याच्यामध्येच मी भरपूर खुश आहे. आता मंत्रीपद वगैरे आहे इच्छा की बाबा कधी ना कधी काम करण्याची संधी मिळावी. मंत्रीपद काय हे मला लाल दिव्याची गाडी पाहिजे आता तो पण राहिला नाही का तो पण काढून घेतलाय सरकारनं लाल दिवाचा नाही काय हे नाही. पण एक आहे की पदाच्या माध्यमातून 4 गोष्टी अजून जास्त करता येतात. 4 गोष्टी सगळी ताकद लावून जरा आज एखादं काम मी दिलं तर मला जे 4 वेळेला किंवा मंत्रालयात जायला लागलं ते मंत्री असल्यावर फक्त एका झटक्यात होऊन जातं. एवढंच आहे की मतदारसंघ आपला चांगल्या पद्धतीनं आपल्याला अजून डेव्हलप करता येतो. हेच मंत्रीपदाच्या मागच्या नाहीतर काय त्याच्यामधनं काय वेगळं मिळावं किंवा वेगळं त्याच्यातनं मिळवलं पाहिजे असं नाही. पण ज्या वेळेला होईल नशिबात असेल आणि पक्ष नेतृत्वाचा पक्षश्रेष्ठींचा ज्या वेळेला देण्याची असेल त्यावेळेला 100% भाऊ ते सुद्धा आपल्याला मिळेल. ते पण कुठं चुकणार नाही. पण त्याला योग्य वेळ शेवटी यायला लागते. ती मराठीमध्ये म्हण आहे ना तुमच्या नशिबात असणारं कोण काय नशिबापेक्षा जास्त आणि वेळेआधी तुम्हाला काहीच मिळत नाही. त्यामुळं जे नशिबात असेल ते मिळणारच आहे आणि ज्यावेळेला योग्य वेळ येईल त्यावेळेला ते नशिबातलं जे आहे ते मिळणारच आहे. त्यामुळे नक्कीच भाऊ तुमच्या आशीर्वादामुळे आणि मार्गदर्शनामुळे ते होत राहील. आणि आम्ही सगळेजण मला आता भाऊंनी सांगितलं सगळ्यांना की बाबा म्हणजे कधी बाबांचं काही कळत नाही. पण भाऊ तसं काही नाही. एक तर सांगतो की कधी शिवेंद्रराजे तुमच्या पासून दूर जाणार नाही तुम्ही लक्षात ठेवा. आज माझी जी काही ताकद आहे एकनाथ मुंबईने सांगितलं की बाबांनी सत्तेत असताना पण कामं केली सरकार नसताना पण कामं केली. आता ही जी ताकद आहे किंवा हे जे काय वलय म्हणा किंवा जे काही म्हणा सगळं जे हे आज तुमच्या जावळी तालुक्यातल्या आणि सातारा तालुक्यातल्या लोकांमुळं आणि मतदारांमुळे हे लक्षात ठेवा. आज माझ्या मागं तुम्ही उभा आहे आणि आज या तालुक्याचं नेतृत्व कुणाचंही सरकार असल्यानं तिथं मतदारसंघातलं काम घेऊन गेल्यानंतर ते काम पूर्णत्वाला गेलेलंच आहे ही वस्तुस्थिती आहे. ह्याचं पण कारण तुम्हीच सगळेजण आहात हे लक्षात ठेवा.
त्यामुळे नक्कीच या पद्धतीनं आपण ही ताकद कायम ठेवून काम करत राहू. सरकार येतं जातं, सत्ता येती जाती, या सत्ता ही कोणाकडे कायम राहत नाही, ही वस्तुस्थिती आहे. पण कधी सत्तेत आहे म्हणून गुरमी की मला कधी आली नाही आणि कधी सत्ता नाही म्हणून कुठेही घाबरून बसण्याचं काम मी कधी केलं नाही, हे पण आपण सगळ्यांनी बघितलं. जर नरेंद्र मोदींना पंतप्रधान करायचं असतं तर एक खासदार भारतीय जनता पार्टीचा आणि महायुतीचा आपण निवडून दिला पाहिजे. स्थानिक याच्यामध्ये आपण जर पडलो आणि स्थानिक याच्यामध्ये जर आपण तू का मी हा का जो माझ्या जातीचा का कुठल्या याचा मग माझ्या गावचा का बाहेरचा हे जर करत असलो तर देशाच्या म्हणजे प्रगतीमध्ये आणि देशाच्या वाटचालीमध्ये आपणच अडचणी निर्माण करत. पण जगाला सुद्धा मोदींचं नेतृत्व पाहिजे हे तुम्ही सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. आणि म्हणून आज भारत हा महासत्ता हे वाटचाल नाही, मी तर म्हणेन भारत हा महासत्ता झाल्याच जमा आहे मोदींच्या नेतृत्वाखाली. नाही कुणाला काय मागायला लागत नाही, कुठं शिक्का नाही, आमदाराची सही आणा, नगरसेवकाची सही आणा, काही नाही. तुम्ही जर त्या योजनेसाठी पात्र असाल आणि तुम्ही जर त्या योजनेची जी काही हे दिलेली ती जर पूर्ण करत असाल तर तुम्ही लाभार्थी कायम ठेवायचे. आज श्रीरामाचं मंदिर आज झालं, या सगळ्या गोष्टीचा विचार आपण या निवडणुकीच्या माध्यमातून केला पाहिजे. निवडणुका स्थानिक ज्या असतात त्या वेगळ्या असतात, की वेगळ्या प्रश्नावर स्थानिक निवडणुका लढल्या जातात. त्याच्या मागं चौकशा लागल्या का, काहीतर तर तुमचं चुकीचं कुठं तर तुम्ही चुकीचं पाऊल टाकलं म्हणून तुम्ही सापडला आणि काहीतर तर तुमच्या मागे लागलं. एवढंच जर तुम्ही सरळ होता आणि एवढंच जर तुमचं सगळं स्वच्छ होतं तर मग तुम्ही कुठे सापडायलाच नाही पाहिजे ना. बोलतात त्यावेळेला काँग्रेस पण एक काळ असा होता की काँग्रेस पण विरोधी पक्षाच्या नेत्यांच्या मागे इन्कम टॅक्सच्या प्रतिमेला लावायचं, ही सुद्धा वस्तुस्थिती आहे. आज लालू असतील, अनेक मायावती असतील, अनेकांचं तुम्ही माहिती आहे का, अनेकांच्या मागे काँग्रेसनं पण अशाच पद्धतीनं यंत्र टॅक्स भरतो, तुम्ही टॅक्स भरता, नोकरदार टॅक्स भरतात, जे टॅक्स भरतात त्यांचा पैसा हा सरकारकडे आहे. तेव्हा हा पैसा हा आपला आहे आणि आपला पैसा परत आपल्यासाठी वापरला गेला पाहिजे. आपल्याला चांगले रस्ते मिळाले पाहिजेत, आपल्याला चांगलं पाणी पिण्याचं पाणी मिळालं पाहिजे, आपल्या मुलांना चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे, आपल्या मुलांना आणि आपल्याला चांगल्या आरोग्याच्या सेवा मिळाल्या पाहिजेत. त्याच्यासाठी हा पैसा वापरला गेला पाहिजे. हा भ्रष्टाचाराच्या मार्गाने चुकीच्या बाजूला जाऊ नये, हे सगळं आपण लोकसभेच्या याच्यात विचार केला पाहिजे. आणि म्हणून माझी विनंती आहे की येणारी ही निवडणूक हे देशाच्या या निवडणुकीचं चित्र आपण बघितलं तर स्पष्ट झालेलं आहे. कारण फक्त नरेंद्र मोदी एकीकडं आणि बाकी सगळे विरोधक एकीकडं अशी परिस्थिती झाली. फक्त मोदी नको म्हणून सगळे देशातले वेगवेगळे सगळे एकत्र येऊन मोदींच्या विरोधात लढायची तयारी ही सगळ्यांनी केली आहे. त्याच्यामध्ये ते यशस्वी होणार नाही. आपल्या इथं सुद्धा उमेदवारीबद्दल योग्य निर्णय होईल. महायुतीचा जो उमेदवार या लोकसभा मतदारसंघात असेल त्याच उमेदवाराच्या मागे आपण सगळ्यांनी उभं राहायचंय. आज जी कोट्यावधीची कामं आपल्या तालुक्यात चालू आहेत किंवा या निवडणुकीच्या आचारसंहिता संपल्यानंतर पण जी कामं चालू होतील ही आपण लक्षात घ्या, ही फक्त देवेंद्र फडणवीस आणि एकनाथजी शिंदे साहेब आहेत त्यांचं आपल्यावर लक्ष आहे आणि ते आपल्या कामाला न्याय देतात. म्हणूनच आज ही सर्व कामं आपल्या तालुक्यामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर होतात. भरभरून देण्याची तयारी, कुठलं काम कुठलं हे आता जे आमच्या रस्त्याचा आपण आता आमच्या वसंतगडला किंवा पॉइंटवरच्या रस्त्यानं आलो, आज हा रस्ता पाचवड पासून थेट कोकणापर्यंत आता आपल्या इथं होणार आहे. 55 किलोमीटरचा हा रस्ता आहे. हा रस्ता कॉन्क्रीटचा होणार आहे. आज 400-450 कोटीचा हा रस्ता आहे. कुठेही ज्यावेळेला ही कामं आम्ही सुचवली कुठेही आम्हाला विचारलं नाही कुडाळ कुठे आहे, मेढा कुठे आहे, कुसुंबी कुठे आहे. गावं बघितली आपली तर केवढी छोटी. आज मेढ्याची लोकसंख्या बघितली, अगदी मेढा शहर म्हणून आपण लोकसंख्या बघितली तर बाकीच्या गावांपेक्षा मेढा किती छोटा आहे लोकसंख्येला. पण कुणीही एवढं म्हणजे शेकडो कोटीचं काम देताना विचारलं नाही की बाबा ह्या रस्त्याला एवढी वाहतूक आहे का, हा रस्ता कशाला करायचा, एवढं कशाला नाही. आपल्या मतदारसंघ आहे, आपली लोक आहेत आणि आपल्याला जे आपले आमदार आहेत त्यांनी केले किंवा माझ्या इथं पर्यटन वाढलं पाहिजे, हा रस्ता गरजेचा आहे, आपल्याला हा रस्ता दिला. या रस्त्याचं आता पुढची प्रक्रिया आचारसंहितेच्या आधी टेंडर पण याचं आता सुरू झालेलं आहे. लवकरच या सगळ्याचं टेंडर होऊन कॉन्ट्रॅक्टर पण होईल आणि जसा आपण कासचा रस्ता बघतो
जसा सातारा महाबळेश्वर रस्ता झाला तसाच रस्ता पाचवड ते अगदी कोकणापर्यंत म्हणजे आपल्या सावरीपासून मुनावळ्यापासून पलीकडं असा तो रस्ता पूल होऊन सगळा रस्ता होणार आहे. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. हे एक उदाहरण झालं. बोंडारवाडी दुसरं उदाहरण आहे जे होऊ घातलेलं आहे. आज भूमार्गेकरच्या कॅनॉलची वगैरे कामं काही याच्यामुळे अडकली पुनर्वसनाच्या विषयात, पण ते पण आता मार्गी लागत आलेलं आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टीचा विचार केला पाहिजे की आपल्याला भरभरून कुणी दिलंय त्यांना आता परत भरभरून देण्याची वेळ ही आपल्या सगळ्यांवर आलेली आहे, हे लक्षात ठेवा. आणि या निवडणुकीत त्या पद्धतीनं माझ्यावर विश्वास ठेवून आपल्या महायुतीच्या उमेदवाराच्या मागे सगळ्यांनी राहावा एवढी विनंती करतो. जास्त वेळ घेत नाही, पण एवढंच सांगतो की कायम जे काही आहे ते तुमच्या बरोबर आहे, तुमचं आहे. मला बऱ्याच वेळेला तुम्हाला एखादं खोटं वाटेल तर तुम्हाला खरं सांगतो की मला बऱ्याच वेळेला असं कार्यक्रमात किंवा लग्नात गेल्यानंतर असं लोक म्हणतात की आमदार आले हे आले. मला जरा आमदार किंवा म्हटलं की जरा आन्सर पडल्यासारखं वाटतं. बाबा म्हटले की जरा जवळ आल्यासारखं वाटतं. मी बाबा आले म्हटले की मला खरंच वाटतं किंवा खरंच आपलं प्रेम आहे किंवा खरंच आपल्यावर समोरच्या माणसाचा विश्वास आहे. आमदार आले म्हटले की जरा साहेब ते आमदार कधी काय होईल सांगता येत नाही. जरा आमदार करायचं कारवायचं काम इकडंच आहे सगळ्यांच्या हातात. त्यामुळे जरा अंतर पडलं. आमदार किंवा महाराज विराज म्हटले की थोडं वाटतं किंवा काय तर आपलं चुकतंय किंवा जरा आपलं काहीतरी इथं आपण कमी पडलोय. तेव्हा बाबा म्हटले की अगदी वाटतं किंवा आपल्यावर पूर्ण प्रेमाने पूर्ण विश्वास आपल्या माणसाचा आहे. त्यामुळे हाच विश्वास आणि हेच प्रेम कायम राहावं आणि त्या पद्धतीनं काम करण्याची ताकद ही आई तुळजाभवानीनं आम्हाला सर्वांना द्यावी. मी माझे मुस्लिम बांधवांचं पण आभार मानतो की ते पण एवढ्या उशिरा त्यांच्या रमजानचा महिना चालू आहे, अतिशय पवित्र महिना मुसलमान आपल्या मुस्लिम बांधवांचा, पण त्यात पण उपास असताना उपास सोडायचे याच्यात पण ते आले. मार्केट कमिटीच्या आपल्या नवीन इमारतीबद्दल जयदीपनं सांगितलं, तो पण आपण प्रकल्प लवकरच सुरू करतोय. त्यातनं पण काही थोडाफार व्यवसाय कुडाळमध्ये वाढेल, थोडंफार कुडाळची बाजारपेठ उभी राहण्यामध्ये त्या प्रकल्पामुळे नक्कीच मदत होईल. व्यापार वाढला की आपोआप म्हणजे आजूबाजूला पण परिणाम होतो. कारखाना सुरू झाल्यामुळे कुडाळच्या बाजारपेठेवर चांगला परिणाम झालाय. आज पगार असतील, आज उसाचे पैसे असतील, वाहतूकदार आज एवढ्या मोठ्या प्रमाणावर आले, त्यांना लागणाऱ्या म्हणजे वस्तू गोष्टी असं सगळं जे आहे ते एकामेकावर अवलंबून असणार आहे. व अशा सगळ्या पद्धतीनं आज आपण हे गेले. मी त्या दिवशी छोटासा हिशोब दिला, म्हणजे अगदी आपण 3 लाखाचं गाळं प्रतापगडचं केलं, 3,000 आपण ऊसाचं टनाला पेमेंट दिलं. अगदी थोडा ऊस आपण म्हणजे थोडा म्हणण्याच्या अगदी निम्म्याला निम्मा म्हणून की बाहेरनं आपण आणला आपल्याकडे नाही म्हणून, तरी तुम्ही हिशोब करा. हे 3,000 गुणिले 1.5 लाख किंवा 1,80,000 जरा जावळीचा ऊस, किती पैसा एक कारखाना सुरू झाल्यामुळे जावळी तालुक्यात आला शेतकऱ्याच्या हातात, आणि आपोआप हा पैसा शेतकऱ्याच्या हातातनं बाजारपेठेत आला. हे साधारण मला वाटते 50-60 कोटी, 60 कोटी तरी आता जरा अगदी गणित मी ठोकून पण कमीत कमी 50-60 कोटी रुपये या जावळी तालुक्यात एक कारखाना सुरू झाल्यामुळे आला. आणि हा पैसा मग पतसंस्था असतील, बँका असतील, घेतलेली कर्ज असतील, सोसायटी असेल, सगळ्यांच्या माध्यमातून हा पैसा बाजारामध्ये फिरलाय हे लक्षात आपण सगळ्यांनी घेतलं पाहिजे. म्हणजे हे एक छोटंसं उदाहरण आहे. आणि म्हणून अशा पद्धतीनं आपण आर्थिक क्रांती आपल्या तालुक्यातली झाली पाहिजे. आपली मुलं जी मुंबईत आहेत ती मुलं परत आपल्या इथं अगदी एकदम आणता आली नाहीत आपल्याला तरी चालत, पण जी पुढे आपली मुलं मुंबईत जाणार आहेत ती मुंबई थांबवण्याचं तरी काम आपण हे करू. म्हणजे ती मुलं गेली नाही पाहिजे, त्या मुलांना इथंच रोजगार व्यवसाय काही ना काहीतरी इथं मिळावं, अशा पद्धतीनं या तालुक्याचं जावळी तालुक्याचं नियोजन आपण पुढच्या काळात करू. एवढंच सांगतो. परत एकदा सगळ्यांचं आपण मला एवढ्या शुभेच्छा द्यायला आला त्याबद्दल मनापासून आभार मानतो. आणि असंच आपल्या सगळ्यांचं प्रेम, विश्वास, आपल्या सगळ्यांचं सहकार्य, माझ्या तरुण मित्रांचं, मुंबईतल्या माझ्या तरुण मित्रांचं, सगळ्यांचं आपलं सहकार्य कायम राहावं एवढीच परत एकदा प्रार्थना करतो आई तुळजाभवानीला. भाऊ तर आपले मार्गदर्शक आहेतच, मागं पण मी आपल्याला माहित आहे इथंच कार्यक्रम होता, भाऊंना भाऊंचा हात घेऊन मी स्वतःच म्हटलं भाऊ तुमचा नाव माझ्या डोक्यावर ठेवा. त्यामुळे आता मोठी आहे, आता ते आता सारखं म्हणतात महाराज महाराज, पण तसं नाही.
आता माझं 73चा जन्म आहे, भाऊंनी माझ्यापेक्षा उन्हाळे पावसाळे भरपूर बघितलेत व त्यांच्या मार्गदर्शनाखालीच आम्ही सगळेजण आहोत आणि कायम राहणार. भाऊंनी मागं सांगितलं की गमतीत चाललं होतं, म्हटलं भाऊ आम्ही नक्कीच एकत्र आहो आणि जावळी तालुक्याच्या प्रगतीसाठी, विकासासाठी, जावळी तालुक्याच्या प्रश्नासाठी आम्ही कायम एकत्र राहू एवढंच आपल्याला सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद महाराज साहेब, आपण या ठिकाणी व्यक्त झालात आणि ज्या कार्यक्रमाची आपण आतुरतेने वाट पाहत होतो असे सत्कार मूर्ती सन्माननीय बाबा राजे यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होतो. तथा बाबांना आशीर्वाद पर पाहताना उंबळे साहेब बोलताय, सगळ्यांनी जरा स्तब्ध. एक मिनिट, सर्वांनी जागेवरून उठू नका. आपण परमेश्वराजवळ प्रार्थना करूया की आपल्या नेतृत्वाला उदंड आयुष्य लाभावं. तुम्ही सगळ्यांनी टाळ्या वाजवून मला साथ द्यायची आहे. वर्ष वर्ष हे कार्य घडो, आयुष्य हे तर खूप वाढो. वर्ष वर्ष हे कार्य घडो, आयुष्य हे तर खूप वाढो. आमची इच्छा महान, हे प्रभू दे तू वरदान. हॅपी बर्थडे टू यू बाबा, हॅपी बर्थडे टू यू बाबा, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू. फूल असे हे फुललेले असेच राहू दे, कोमेजू नको याला हाच प्रभू वर दे. हसो सदा, हॅपी बर्थडे टू यू बाबा, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू. म्हणून धन्यवाद.